ज्या पद्धतीनं प्रशासनानं कारवाई केली, त्यांची निदर्शनं मोडण्याची अत्यंत अश्लाघ्य कृती केली आणि त्याचे पडसाद केवळ भारतातच नव्हे साऱ्या जगभर उमटतात. या पार्श्वभूमीवर खरं तर आपल्या कराड बारच्या परंपरेला अनुसरून त्याच दिवशी मीटिंग व्हायला पाहिजे होती, ती आज होती आहे. या मीटिंगचं अध्यक्षस्थान आपले ज्येष्ठ मार्गदर्शक विधिज्ञ आदरणीय एम ए पाटील दादांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आता ज्यांना कोणी कुणाला इथे प्रस्तावना मांडायची असेल तिने याला हरकत नाही. कराडचे उपस्थित सर्व ज्येष्ठ ॲडव्होकेट बंधू भगिनी, आज आपण खरं अशी जी स्पेशल मीटिंग घेतलेली आहे ती खरं एखाद्या आतापर्यंत तसं खरं अशा कारणानं मीटिंग घ्यायला लागायला नको होती असं माझं मत. पण तरी पण प्रशासनातल्या काही बाबींच्या मुळे किंवा प्रशासनातल्या काही चुकीच्या वागण्याचा परिणाम जो आज भारतभर संपूर्ण जो प्रकार जो आणि जो निंदनीय प्रकाराचा जो काय सगळं आपण बघतोय, त्याच्यासाठी आपण त्यात व्यक्त होणं गरजेचं आहे वकिलांनी. आता संपूर्ण हा वकील वर्ग जो आहे, हा वकील वर्ग समाजातल्या सर्व घटकांचं प्रतिनिधित्व करत असतो. अगदी पाक वकिली व्यवसायातल्या सर्व नेतृत्व पूर्वीचे त्यांना एक परंपरा आहे. अगदी पारतंत्र्यात देश असताना पारतंत्र्यातली स्वातंत्र्याची मुवमेंट ज्या वेळेला जादा वेग धरला, ज्या वेळेला त्यावेळेला त्यात सगळे वकिलांचंच नेतृत्व कारणीभूत आहे. मग ते महात्मा गांधी असतील, जवाहरलाल नेहरू असतील, मोतीलाल नेहरू असतील, सरदार पटेल असतील, सरदार पटेलांचे बंधू विठ्ठलभाई पटेल असतील. अगदी तुम्ही मुंबईत कुठे गेला तर फोर्टच्या दरम्यान भुलाबाई देसाई नावाचा एक रोड आहे, ते सुद्धा बॅरिस्टर भुलाबाई देसाई, त्यांचं सुद्धा ते या स्वातंत्र्य चळवळीत प्लस त्या भुलाबाई देसाईचा आणखी एक दुसरा इतिहास वकील वर्गातला फार मोठा अभिमानास्पद इतिहास आहे. त्यांची शेवटची जी त्यांनी केस त्यांच्या आयुष्यातली लढलेली आहे ती आझाद हिंद फौजेवर ज्या वेळेला राष्ट्रद्रोहाचा खटला जो चालू होता, लाल किल्ल्यात स्पेशल ट्रायल त्याची चाललेली होती, त्यामध्ये आरोपींचं मुख्य वकील म्हणून त्या भुलाबाई देसाईंनी काम केलं आणि ती ऍक्विट आहे. असे हे सगळं नेतृत्व हे वकिलांच्यात नेतृत्व निर्माण झालं. देश स्वतंत्र करण्यात ही नेतृत्व कुठला वकील वर्ग असा म्हटला नाही की आपला काही संबंध नाही त्याच्याशी, आपल्या वकिलांच्या व्यवसायाशी माझ्या काही हे निगडीत नाही असं वकील म्हणून शांत बसला नाही. ते एक समाजाचं देणं, सामाजिक आपण विद्वान आहोत, आपण एज्युकेटेड आहोत, आपण लिहितो वाचतो, आपल्याला समाजातल्या परिणामांची जाणीव होते, त्या जाणीवेतनं व्यक्त होण्याचा हा मार्ग आहे. आणि ते वकिलांनी जेवढा मोठ्या प्रमाणात केलं तेवढा कुणीही केलं नाही. देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा, देश निर्माण करताना सुद्धा जो काही भाग झाला त्यामध्येही वकिलांचं नेतृत्व. आज अगदी आपण किती पण म्हटलं की आज आपण लोकशाही तत्वाचा जो मेल घट्ट पाया जो आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, ती सुद्धा निर्माण करण्यात लिहिण्यात बाबासाहेब आंबेडकरांसारख्या मोठ्या वकिली व्यवसायातल्या व्यक्तीचीच महत्वाचं योगदान आहे. ह्या सगळं हा कुठल्या त्यावेळचे जुने कोणी वकील. आणि मग अशा परिस्थितीत वकिलांचं जे कार्यकर्तृत्व आहे त्या कार्यकर्तृत्वाला आपला कराड बारमध्ये आपण सुद्धा ह्या सगळ्या आजच्या ह्या परिस्थितीमध्ये थोडस आजचे सगळे प्रकार जर कालचा जर प्रकार पाहिला तर सर्व विद्यार्थी बसलेले आहेत, उपोषणाला बसलेले आहेत किंवा तो आंदोलनाला जंतर मंतरवर जे बसले होते ते सर्व भारतातले विद्यार्थी होते. ते कुठल्या तिथं राजकीय विधिनिषेध सगळा बाजूला ठेवून ती पोर सगळं ते एकाच विचाराची मुलं विद्यार्थी बसले होते असं नाहीये. तरी सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांचं आंदोलन किंवा त्यांचे जे आंदोलन मोडण्यासाठी सरकारनं म्हणून जो प्रकार केला, प्रकार ज्या पद्धतीनं वापरला, आज अगदी आपण टीव्ही आता युट्यूबवर त्याच्यावर बघतोय आपण किती इतकं ब्रुटली त्या विद्यार्थ्यांना मारलेलं आहे, इतकं अगदी डोके फुटणं, जखमी होणं. आणि त्यातल्या काही जर अगदी क्लिप जर पाहिल्या
तर अगदी हिणकस प्रकार त्यात झालेले आहेत. अगदी विद्यार्थिनी जे आहेत, विद्यार्थिनींना असं महिला जेंट्स पोलिसांनी धरून धरून यांना हेबळणं, मारहाण करणं, लाठीचार्ज करणं, इतके हिणकस प्रकार त्यात झालेले आहेत. खरं ह्या हिणकस प्रकार होतं, त्याच्यात कुणामार्फत होतं, त्याच्यापेक्षा आपण त्या हिणकस प्रकाराबद्दल आपण व्यक्त होणं गरजेचं आहे असं सगळं. आता हा सगळा भाग आपल्या आणि त्यात वकिलांनी ते पर्टिक्युलरली व्यक्त होणं गरजेचं आहे. तो झालेला प्रकार जो आहे तो निंदनीय प्रकार आहे. त्याचं कुठल्याही बाबतीत आपण कुणीही त्याचं समर्थन करू नये. समर्थन हे कुठल्याही अर्थानं समर्थन नाहीये, त्याच्यावर व्यक्त होणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपल्या बारची एक परंपरा आहे, आपला बार त्या बाबतीत अग्रेसिव्ह असणारा बार कायम राहतो, सक्रिय राहणारा बार आहे. त्यामुळे ह्या करार बारमधनं जी काय भले उशीर आता ते झाले, ती लगेच संभाजीनाना म्हणले तसं लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यावर रिॲक्ट व्हायला पाहिजे होतं आपण, तो झालेला नाही. तरी पण त्यासाठी एक आपल्याला स्पेशल रिक्विजिशन घेऊन मीटिंग बोलवावी लागली आणि ती मीटिंग आज होतंय. माझं मत आहे की आपण ह्याच्यावर चांगल्या पद्धतीनं किंवा ह्याच्यातनं व्यक्त झालं पाहिजे आणि हे जो निंदनीय प्रकार आहे त्या निंदनीय प्रकाराचा निषेध करणं आवश्यक आहे. आणि मग निषेध करण्याचे मार्ग कोणते असावेत याच्याबद्दल आपण सगळ्यांनी व्यक्त व्हावं, त्याप्रमाणे आपण ठराव करून काय करून कार्यवाही पूर्ण करूया असं माझं मत आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपतो. मला माहितीच नव्हतं. तर आजच्या मीटिंगचे अध्यक्ष मानशीराव दादा, जानोडे साहेब, आरके भाऊ, माझे सगळे वकील बंधू भगिनी, संभाजीराजे छत्रपती, त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाचा जोगवा मागून जे सरकार सत्तेवर आहे ते केंद्राला साथ देते. आणि आजचा पंतप्रधान कसा आहे माहिती आहे का, मी म्हणतो तेच खरं. त्यामुळे झालं हे. ताबडतोब जर तडजोड झाली असती आणि त्यांचं ऐकून घेतलं असतं, बघू त्याच्यातून मार्ग, तर असं हे घडलंच नसतं. मी म्हणतो ते खरं, ह्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि एकच गोष्ट आहे, ह्या देशात जे आता ते सभेमध्ये सांगतात भगतसिंग आमक तमक, जनरल डायरला मारल्याशिवाय ब्रिटिश इथून गेले नाहीत. जरा समजून घ्या. जनरल डायरला ज्यावेळी संपवलं त्यावेळी ब्रिटिश घाबरले. हे आत्ताचे ब्रिटिश आहेत. सगळ्यात महत्वाचं की गोड बोलून तत्वज्ञानानं ह्या जगात कोणाला काही मिळालेलं नाही. क्रांती झाल्याशिवाय जो मरायला तयार होतो त्याला जगायला मिळतं. सगळ्यात महत्वाचं आपल्या देशामध्ये हे जे काही चाललंय आता, माणसं खरेदी करायची, जीएसटी आमचा, इन्कम टॅक्स आमचा, ते सगळे पैसे गोळा करायचे आणि माणसं, एक दिवस असा येईल की तुमची लग्न आम्ही करतो, तुमच्या बायकांचे बाळणपणे आम्ही करतो, मुलांचं नावही आम्ही ठेवतो, तुम्ही फक्त मत द्यायचं. ही अशी अवस्था थोड्या दिवसात रशियासारखी येण्याची शक्यता आहे. रशियामध्ये जो आवाज उठवतो त्याला कुठं मारून टाकलं हे सुद्धा कळत नाही, बाहेर ती बातमी सुद्धा येत नाही. असं या देशात चालू होण्याची थोड्या तुम्ही आम्ही आता जागा होण्याची अतिशय गरज आहे. गोळ्या आपण वकिली करतो, कोर्टापुढे आर्ग्युमेंट करतो, आपण आर्ग्युमेंट करतो, नुसतं आता आर्ग्युमेंट कोर्टापुढे करून जमणार नाही. समाजाचं नेतृत्व परत एकदा देसाई साहेब म्हटलं तसं करण्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. काय झालं सगळ्यांनाच माहित आहे, ते वर्णन करत बसत नाही मी. सगळ्यात महत्वाचं, यांना उत्तर देण्याची आता गरज आहे. आपण शांत राहून चालणार नाही, घाबरून चालत नाही. मला काय होईल आणि काय नाही. एक उदाहरण सांगतो. मी एक बाईट दिली होती पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्यावेळी उभे होते त्यावेळी मी बीजेपीच्या विरोधात याच्यावर बोललो घाटावर. त्यावेळी मला 2-3 म्हटले, अहो तुम्हाला शूट करतील. अहो कुणाला जगायचंय, करू दे की शूट केलं तर, जगायचंय कुणाला. प्रश्न असा आहे की घाबरून जमत नाही. त्यामुळं सगळ्यांनी याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि
ही बीजेपी लवकरात लवकर सत्तेवरून कशी बाहेर जाईल ह्याचा प्रयत्न इथं बसलेले बीजेपीचे कोण असतील त्यांनी सुद्धा करावा आणि आपण सुद्धा. आपला समाज आहे. आता जे टोप्या बदलून तिथं गेलेत ना सगळे, किती निर्लज्ज आहेत बघा. लाज तरी वाटली पाहिजे ह्या मराठ्यांना, महाराष्ट्रातल्या जरा तरी शरम. तुम्ही सगळं विसरून तुम्ही तिथं जाताय. एक उदाहरण सांगतो मी, एक उदाहरण नेहमी सांगतो की प्रश्न असा आहे की आम्हाला, ते आता जरा मी टाळतोच बोलायचं. प्रश्न असा आहे की हे माझं दाहक बोलणं सगळ्यांनाच पचेल असं नाही. प्रश्न असा आहे, त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी निषेध करावा आणि त्या निषेधाची ते सगळं केंद्रात पाठवावं, बीजेपीला, मोदीला पाठवावं, मोदीला. प्रश्न असा आहे की हे दोन लोक या देशाला खरेदी करायला निघालेले आहेत आणि ह्यांना कळावं की हा कालचा उठाव खरं तर तसा जरा पुढेच जायला पाहिजे होता. पार्लिमेंटमध्ये जाऊन धरून पाठवायला पाहिजे होते या लोकांना. चूक झाली, त्याने अडवलं, किती मारले, त्या मुली सुद्धा मारल्या हो. त्या मुलीला सुद्धा खाली पाडून मारलं. जरा लाज आबरू शरम घेणं आहे का नाही? का माहिती आहे का? तिथून ऑर्डर येते आतून आणि हे बाहेर काम करतात. का हे लाचार पोलीस खातं? खरं तर क्रांती व्हायला पाहिजे, मिलिटरीनं क्रांती करायला पाहिजे. एक जण परवा नेटवर बोलला, एक ते जे आता नेमलेत ना 5 वर्षाकरता सैनिक, त्यातला एक सैनिक बोलला की आम्ही सुद्धा देशासाठी मरायला तयार आहे, मग आम्हाला कायमस्वरूपी नोकरी द्या ना. तसं नाही, ते तुम्ही फक्त मरण्यासाठी एवढे पैसे. प्रश्न असा आहे की प्राथमिक गरजा, गोरगरीब माणसाला प्राथमिक गरजा भागवून त्यांची मतं घेऊन सरकार हे शेवटपर्यंत सत्तेवर राहण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे स्वतःचा स्वाभिमान विकून हा समाजानं जागं राहिलं पाहिजे. स्वाभिमान नाही विकायला पाहिजे. सामान्य माणसाला काय आहे, रेशन मिळालं, गरजा मिळाल्या, औषधं मिळाली, झालं, मत दिलं, विषय संपला. तुम्ही आम्ही तत्वज्ञान सांगून कोण ऐकायला तयार नाही. कारण गरिबांची संख्या जास्त आहे अडचणीतल्या, त्या गरिबांना गरीबच ठेवायचं आणि तुमच्या आमच्यासारख्या स्वाभिमान जपणाऱ्या माणसावर बुलडोजर फिरवायचं काम हे बीजेपी सरकार करतंय. तर हे बीजेपी सरकार, आता एमटी देसाई नाव घेतलं नाही, त्यांनी जरा बचावच केला. आपल्याला कातडी बचाव जमलेलं नाही जन्मल्यापासून. प्रश्न असा आहे की ह्यांना जास्तीत जास्त विरोध झाला पाहिजे आणि हे सत्तेवरून लवकरात लवकर कसे जातील. आणि आमच्या महाराष्ट्रातले नेते विचार करा, आपण समजा 5 मित्र आहे, यात्रेला निघालोय आणि एका धर्मशाळेत झोपलो. त्या 5 पैकी 2 झोपलेले असताना 3 दरोडेखोराला सामील झाले आणि त्या दरोडेखोराच्या साह्यानं त्या दोघांना मारणं असं आता चाललेलं आहे. आणि काय म्हणायचं माहिती, तुमची जिरवली का नाही? आपण एकत्र होतो, त्यातले काही फुटून तिकडे गेले आणि आपल्याच न फुटलेल्या माणसांना सत्तेतनं घालवायचं, त्याची बदनामी करायची आणि मग म्हणायचं तुमची जिरवली का नाही. लाज वाटली पाहिजे आपल्याच माणसाला, आपल्याच ग्रुपच्या माणसाला, आपल्याच विचाराच्या माणसाला. असं करून सत्तेवर राहण्याचं हे जे चाललेलं आहे अत्यंत निंदनीय, शरम वाटणारी गोष्ट आहे. त्याला माझा विरोध आहे, मी त्याचा निषेध करतो. सगळे सिनियर सदस्य आणि माझे सगळे सहकारी वकील बंधू, आज आपण या ठिकाणी जमलोय की काय नीट परीक्षा होती, त्याचे पेपर फुटले होते आणि त्या पेपर फुटीत जे काय झालं त्याचा न्याय मागायसाठी ही जी मंडळी आहेत, ही मंडळी दिल्लीला इथं गेली होती, तिथं धरणं धरलं होतं. आता महिना झालं त्यांच्याकडे कोण लक्ष देत नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं की संसदेवर चालून जायचं. आपल्याकडे कोणी ना झाले, विचारण झाले. बरं, त्यांच्या मागण्या काय होत्या? मागण्या अगदी रास्त होत्या. जे कोण शिक्षण मंत्री आहेत प्रधान, त्यांचा राजीनामा, जे कोणी विद्यार्थी की या नीटच्या परीक्षेत जेव्हा गैरव्यवहार झाला त्यात ज्याने आत्महत्या केला किंवा काय काय झालं त्यांचे नुकसान भरपाई द्यावी, ह्या रास्त मागण्या होत्या. मी इथं बोलतोय, मी कुठल्या पक्षाविरोधात बोलत नाही, मी बोलतोय एका वृत्तीविरोधात की ही त्यांची वृत्ती काय आहे की हे विद्यार्थी बसलेले आहेत, ह्यांची तयारी बघा. आता हे काय करतायत, विद्यार्थ्यांचा मोर्चा काय होता की जायचं आणि संसदेवर जाऊन निवेदन देणार होते. ह्यांच्या हातात काय शस्त्र होती? ही सगळी लहान मुलंच होती, थोडक्यात ही सगळे टीनेज होते, सगळे विद्यार्थी होते. हे कुठल्याही हातात शस्त्र नव्हतं. आता हे पोलीस आलेलं आपण बघितलं असेल की पोलिसांचे जे शस्त्र होते, ती जे शस्त्र बॅन आहे अख्ख्या ऑल ओव्हर जगात जे बॅन आहे, काठ्याला खेळे ठोकलेले, ते खेळे ठोकलेल्या काठ्या घेऊन मारले. पोलीस दगडे घेऊन मारतायत. ही आदेश कुणी दिले? त्या पोलिसांनी हे वृत्ती काय आहे, त्या वृत्तीच्या विरोधात लढाय.
ही वृत्ती ही बरोबर नाहीये. हे असं होता कामा नये, हे चाललं नाही पाहिजे. ह्याच्या विरोधात आपण वकील आहे, आपल्याला समजलं पाहिजे. आपण नुसतं वकील आहे, आपण अर्थार्जन करतो, आपण वकील आहे. समाजाचं आपल्या प्रती काहीतरी भान आहे आपलं, आपण समाजाला देणं लागतो. ज्यावेळी समाजात असं काही वाईट घडेल जे आपल्याला पटणार नाही बुद्धीला, किंवा जे कायद्याच्या विरोधात किंवा कायद्याच्या आगेच घडेल, त्याच्या बाजूने वकील म्हणून खंबीरपणे उभं राहणं हा प्रत्येक वकिलाचा आर्थिक कर्तव्य आहे असं मी मानतो. त्यामुळे मी सुद्धा ह्या जी वृत्ती केलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांना मारहाण झालेली आहे, त्यांच्या मागण्या रास्त असताना त्या मागण्यांकडे लक्ष दिलेलं नाहीये. आणि आपण जर बघितलं आपण की आपले आर आबा होते, नुसते काय बोलले होते, त्या बॉम्बचा हल्ला झाला होता की बडी बडी छोटे शहरों में छोटी छोटी बातें होती, एवढं वाक्य बोललो. त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला होता, नैतिक जबाबदारी शिकून राजीनामा दिला होता. आणि हे प्राधान्य कोण लागून गेले? एवढं झालं तरी त्यांच्या पाठीशी हे सरकार का राहते? त्यांना का म्हणत नाही राजीनामा द्या? ह्याचा सुद्धा उहापोह झाला पाहिजे. आणि ह्या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आणि आपण जो काही निर्णय घ्याल त्या निर्णयाला मी आपल्या बरोबर आहे अशी ग्वाही देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य तसेच सर्व वकील बंधू आणि भगिनींनो, गेले महिना झालं नीटच्या परीक्षेचा जो देशभर जो गोंधळ सुरू आहे, आपण पाहिलं की ते पेपर फुटल्यानंतर ते निकाल लागल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये फार मोठे घोळ झालेले आहेत. कराडच्या एका मुलीचं घोळ झालेला आहे, त्याचंही आलेलं आहे. त्याचबरोबर आता दुसऱ्यांदा जर आपण पाहिलं तर आजचा वर्तमानपत्र जर पाहिलं तुम्ही तर त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालेलं आहे, तर त्याचं 78% असणारा मार्क हे 7.0% करण्यात आले आहेत. आणि बॉम्बे हायकोर्टचे न्यायमूर्ती छगला यांनी त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करायची ऑर्डर केली आहे. आजचीच हेडलाईन आहे. दररोज पेपर उघडला की सगळ्या अशा भानगडी दिसत आहेत की लहान लहान मुलं इतकं विक्षिप्त स्वरूपाला मिळालेलं आहे की घरात न सांगता सुद्धा कित्येक मुलं आणि मुली जे 18 वर्षापेक्षा सुद्धा वयाची कमी आहेत, 16-17 वर्षाचे आहेत, ते सुद्धा जाऊन तिथं दिल्लीमध्ये उपोषण करतायत. तिथं त्यांना एवढी मोठी मारहाण मोठ्या प्रमाणात चाललेली आहे. तरी आपण पालक आहोत, आज आपण एका विशिष्ट 50-55 वयाला आलेलो आहोत, तर आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण कराड बारचे सदस्य आहोत. कराड बार हा महाराष्ट्रातला जागृत बार आहे. आजपर्यंत कधी खुश झालं कुठं तरी कराड बारनं कायमपणाने निषेध केला. काल परवापासून त्याचा निषेध व्हायला पाहिजे होता. आपल्या सन्मान्य अध्यक्षांनी काहीतरी राजकारण काढून त्याच्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण ते अत्यंत निषेधार्ह गोष्ट केली. तर कराड बार हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत पुरोगामी विचाराचा आणि सडेतोडपणानं जे चूक आहे ते चूक आहे, बरोबर आहे ते बरोबर आहे असा म्हणणारा बार आहे. तर यानं बारनं जे उशिरा का दखल घेतली आणि आज आपण इथे मिटिंग आयोजित केली, तर हे जे कोण धर्मेंद्र प्रधान आहेत यांनी तातडीनं राजीनामा द्यायला पाहिजे. आणि जे केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकार आहे यांनी त्या तातडीनं त्याच्यामध्ये त्यांचा राजीनामा घ्यावा. आणि हे जे परीक्षा व्यवस्थेमध्ये जे सर्व विद्यार्थ्यांच्या वरती संकट उभा राहिलेलं आहे, अभ्यास करून जे 4-4, 5-5 वर्ष त्यांचे कुटुंब खलास होत आलेले आहेत, आर्थिक, शारीरिक, मानसिक हानी झालेली आहे, ह्या लोकांचं फ्रस्ट्रेशन होण्याची वेळ आलेली आहे. सगळे ही मुलं दिशेन झालेली आहेत, तरुण पिढी. आणि हे आज जरी माझा मुलगा इथं नसेल किंवा तुमचा नसेल तरी येणारे तरुण पिढीचं भवितव्य कुणाच्या तरी हातात आहे. आज एका दोघांची जर पोरं बाळ असतील, आता परवाचं अहिल्यानगरच्या एका वकिलांचं होतं, अक्षरशः 12 वर्ष म्हटलं की मी बीजेपीचं काम करून मी वैताग आला मला म्हणला त्यांच्या मुलाचं वाटोळं झालं परीक्षेच्या या नीटच्या माध्यमातून. मग तो फर्स्ट एड झाला. असं घरोघरी जर असं व्हायला लागलं, जर चांगुलपणावरचा जर विश्वासच उडून राहिला तर राष्ट्र म्हणून काय उपयोग राहणार आहे का? याला देश म्हणून आपण एकत्र राहू का? वेगवेगळे जाती धर्म नसतं नुसतं दुजी लावून द्यायच्या माणसांच्या, तो अमक्या जातीचा तो तमक्या जातीचा, आणि नुसतं तिथं सत्ता बघत राहायचं. याचा जाहीरपणे निषेध करायला पाहिजे. आणि या बारनं जे सर्वांनी ठरवावं, ह्याच्याशी कठोर केंद्र सरकारला कठोर शब्दामध्ये आपला ठराव करून पाठवावा. त्याचबरोबर कोर्टाच्या बाहेर शांततात्मक मार्गाने निदर्शनं करावी, मोर्चा काढावा आणि या सरकारला कळावं की याची किती मोठ्या प्रमाणात चूक होती या सरकारची. आणि यासाठी सर्व वकिलांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवली पाहिजे. कराड बार हा क्रांतिकारी बार आहे. या देशाला आजपर्यंत यशवंतराव चव्हाण साहेब असतील, कैलासवासी आनंदराव चव्हाण असतील, आळतेकर साहेब असतील, केशवराव पवार असतील, वेगवेगळे नेते मंडळी इथं झालेले आहेत, पी.डी. पाटील असतील, या सर्वांनी या बारचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि हे काय असा लेचा पेचा बार नाही, कुणाच्या तोंडाकडे बघून आणि कुणाचं 2 पायल्यातून आणून खातोय म्हणून काय नाबर आहे बार असा नाही. त्यामुळं सर्वांनीच ठरवूया आणि या
राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आपला ठराव पाठवूया. त्याचबरोबर मी या सदाभाऊ खोत यांचा निषेध करतो. का करतो सदाभाऊ खोत? कोड लागून गेला सदाभाऊ खोत. या सदाभाऊ खोताला 50, 100, 500, 1000 अशी 40-50 रुपये वर्गणी काढून मी स्वतः नेऊन द्यायला तयार आहे. तिथं पुढे असता येतात. त्यांच्यासाठी पैसे आम्ही इथं गोळा केले आहेत. ते शेतकऱ्यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन करत होते शेतकरी संघटनेचं. यावेळेला इथं तिकीट सुद्धा लावून आम्ही त्यांचा 1 रुपया न घेता त्यांची सर्व माणसं सोडवली. 1400 लोकांना येतं कराड कोर्टामध्ये जामीन दिला 14 साली. एकाचाही रुपया घेतला नाही. कुठल्या वकिलांना पैसा घेऊन दिला नाही. उलट त्यांना लाखभर रुपये नेऊन त्यांच्या घशात घातले. शेवटचे 36,000 रुपये शिवाजीराव जाधव आणि आम्ही जाऊन इस्लामपूरमध्ये पैसे दिले. लबा 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 करून आमच्या हातात द्या पैसे द्या करून हाताने गेला. हा सदाभाऊ खोत होता. त्यावेळेला तुला आतंकवादी दहशतवादी आम्ही वाटलो नाही का रे बदली? हा, सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांची पोरं आहोत आम्ही. आणि तू आज सांगतोस दहशतवादी आहे अमके तमके. अरे कुठला पाकिस्तान आणि काय चाललंय तुझं? तुम्ही लगा सगळं वाटोळ करून ठेवलं या देशाचं. असले चतकोरभर तुकड्याच्यासाठी लाचार होणारी माणसं आहेत. तर त्या सदाभावाला मी इथंच्या ह्याच्यातनं सांगतो, अरे तुझ्यासारखी अशी सगळी फालतू शेतकरी पोरं नाहीत. इथं खुटीला आमच्या खुरपदुरी आहे. आम्ही काय नुसतं या वकिलीच्या व्यवसायावर नाहीये. तर आमच्या सर्वसामान्य माणसासाठी शेतकऱ्यासाठी आम्ही अजून आहोत. तुझ्यासारख्या असलेल्या लाचारांना आम्हाला सांगायची काही गरज नाही. तर जो काही बार निर्णय घेईल त्याशी आम्ही ठामपणे सहमत आहे. आणि माझी एक सूचना आहे की आजच्या रोजी हे निषेध असा कामापासून अलिप्त राहण्याचा एक आपल्या बारनं ठराव करावा. सर्वांनी त्याच्यावरती विचार न करावा. एवढं बोलून मी निषेध व्यक्त करतो. आणि महत्वाचं म्हणजे काय की माझे सांगायचं असताना की राजकीय पक्ष आपल्या साईडला ठेवायचे सगळे. आणि इथं फक्त जो अन्याय झालेला आहे त्याला लढा देण्यासाठी आपण इथं सगळे उपस्थित झालेलो आहोत. त्यामुळे त्याला त्या अन्यायाला लढा कसा देऊ त्याच्यावरती मार्ग काढा. आपण सगळे सिनियर मंडळी सगळे आम्ही तुमच्या सोबत आहोत. सर तुम्ही या गोष्टीवरती म्हणजे निषेधार्थ कसा होईल त्याच्यावरती पर्याय कसा निघेल आपल्या बाजूकडून काही प्रॉब्लेम झाले जातील हे फक्त आम्हा सगळ्यांना अपेक्षित आहे. कारण की आज नीटच्या मुलांचंच नाही उद्या तुमच्या आमच्या मुलांचं सुद्धा भवितव्य ठरणार आहे. आजच हे जर डिसिजन झाले तर आपल्या मुलांचं उद्या भवितव्य ठरणार आहे. त्यामुळं सगळ्यांचं जे आहे ते तुम्ही सगळ्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे आणि मुलांना जे अन्याय कृती झालेले त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा. या मीटिंगच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले आपले ज्येष्ठ सर्व सदस्य, आपले सर्व बारचे सदस्य, बंधू आणि भगिनींनो, आजचा विषय तसा वरकरणी दिसत असला एवढा सोपा नाही आहे. गेले नीटची बाबत आंदोलन गेले महिना 1.5 महिना चालू आहे. याबाबत प्रत्येक गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षण मंत्र्याचा राजीनाम्याची मागणी केली. शिक्षण पद्धती आहे त्याच्याबद्दल वेगळा विचार करण्याची त्यांनी मागणी केली. त्यांच्या मागण्या अगदी रास्त होत्या. हे आता खरं वास्तविक मला सांगा की एका मंत्र्याचा राजीनामा घेणं अत्यंत सोपी बाब होती. काय अवघड नव्हतं हे. परंतु तो घेतला गेला नाही याच्या पाठीमागं फार मोठं षडयंत्र आहे. कारण शिक्षण पद्धतीत बदल मागितलेला आहे विद्यार्थ्यांनी. तसंच हे आता शिक्षणापासून काही समाज वंचित राहायला पाहिजे ही भूमिका या सरकारची आहे. सनातनी वृत्तीनं वागायचं हा त्यांचा अजेंडा आहे. आणि त्या सनातनी वृत्तीमध्ये लोकांना शिक्षणापासून आलो. आज आपण महाराष्ट्रात कितीतरी शाळा बंद झालेल्या बघतोय. यापूर्वी हे जे काही आंदोलनं झाली शिक्षणासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी केले त्या आता शाळा उघडल्या गेल्या. आता रिव्हर्स चक्र चालू झालेलं आहे. त्यामुळे ही जी भीती आहे या आंदोलनाच्या पाठीमागचा जो विचार आहे तो हा आहे की शिक्षणाची दारं एक ना दिवस आपल्यापैकी काही लोकांना बंद होणार आहेत. आणि ती बंद होऊ नयेत म्हणून एका कुणाच्या राजीनाम्यासाठी हे चाललेलं नाहीये. आणि ते करायचं आहे म्हणून ते राजीनामा देत नाही. कारण त्यांना अवघड नाहीये. पूर्वी नुसता ऍक्सिडेंट झाला रेल्वेचा तर मंत्री राजीनामे देत होते. आणि इतर लोकांच्या वरती अत्याचार केले जात आहेत. विद्यार्थ्यांना आपण जर ते क्लिप्स पाहिले असतील तर रक्तबंब झालेत. मुलीनं
बघून मारलं. आपल्याकडे स्त्री दाक्षिण्य आहे किंवा मुलींना किंवा स्त्रियांना बाजूला ठेवून साधारणपणे हाणामार केली जाते किंवा दबाव टाकला जातो. पण सरळ सरळ त्या मुलीच्या हातात काही नव्हतं तरी सुद्धा त्याला पाठीमागनं जोरात काठीमार केलेली मी बघितलेलं आहे त्या ह्याच्यात. तर अशा पद्धतीचं जे काय बळजबरीचं हे चाललेलं आहे त्याचा निषेध करणं अत्यावश्यक आवश्यक आहे आणि मी स्वतः त्याचा निषेध करतो. आपण सर्वांनी निषेध करावा आणि याबाबत योग्य ती पावलं म्हणजे शैक्षणिक क्षेत्र असू देत, सामाजिक क्षेत्र असू देत, ह्यात म्हणजे ज्या काही विचार आता तिथं रुजवण्याचे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नाला कशी खीळ बसेल या दृष्टीने आपण विचार करून त्या दृष्टीने मार्ग काढावा. आणि आज मीटिंगमध्ये जो काही निर्णय घेतला जाईल त्याच्याशी मी बांधील राहील. आजच्या मीटिंगमध्ये निषेध करूया पहिला, त्याच्यानंतर आंदोलन म्हणजे आपण उद्या महाराष्ट्र बंद आहे त्या दृष्टीनं आंदोलन आपण तुमच्या कोर्टाच्या दारात उभं राहून निषेधाच्या घोषणा देऊया किंवा जे काय तुमचे आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या पुन्हा पुढे रेटूया. अशा पद्धतीने आंदोलन करूया की जे अहिंसक आंदोलन असावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आपण गेले 2 दिवस बघतोय, टीव्हीला बघतोय, वेगवेगळ्या चॅनेलला बघतोय आणि तशा प्रकारचा जो अत्याचार लहान मुलांच्यावर झालाय तो बघतोय. कुणालाही तो अत्याचार पाहिल्यानंतर कुणाचंही मन सुन्न करणारा असा हा प्रकार दिल्लीमध्ये घडलेला आहे. पोलिसांनी अमानुषपणे महिला असो, लहान मुले असो, पुरुष असो, स्त्रिया म्हणजे छोटी छोटी मुलं ह्यांना गुडघ्याच्या खाली न मारता डोकी फोडली त्यांची. हे जे प्रकार अतिशय भयानक आहे. त्या मुलांच्या मागण्या काय होत्या हो? फक्त देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. फार मोठी मागणी नव्हती ही. धर्मेंद्र प्रधानासारखे अनेक असंख्य त्यांना लोक मिळाले असते त्या मंत्रिमंडळात घ्यायला, परंतु त्यांचं धाडस होईना. कारण हे धर्मेंद्र प्रधाननी जे बघितलं ते एक RSSचे आहेत आणि त्यांना काढायचे धाडस होईना झाले केंद्रीय ह्या मंत्रिमंडळाचं. आणि अशा प्रकारे हे जर वर्तणूक जर असेल ह्या सरकारची तर त्या निषेध केला पाहिजे. दुसरी गोष्ट, जी आत्महत्या केलेली मुलं आहेत ते 18, 19, 20 वर्षापर्यंतची मुलं आहेत. त्या आई वडिलांनी आयुष्यभर काय करायचं हो? त्यांच्या त्या कुटुंबात आता ते मूल दिसणार नाही. त्यांना आयुष्यभर त्या आई वडिलांनी पाक त्यांचे हे काळजाला घरे पडणार आहेत. आपलं मूल गेले एका परीक्षेत फेल झाल्यामुळं, त्याच्यावर अन्याय झालाय. तो नीट आणि नीटच्या परीक्षेला अभ्यास करणारा मुलगा क्वालिफाईड असतोच, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण 1-1 मार्कात जर अशा अर्ध्या मार्कात जर मुलगा जात असेल त्या आईवडिलांना किती. कालच परवा मी ती धनश्री पाटील कराडची मुलगी आहे, तिचं मी मुलाखत ऐकली, तिच्या वडिलांची मुलाखत ऐकली, किती वाईट वाटत होते तिला. म्हणजे अशा प्रकारचा अन्याय झालेला आहे अनेक मुलांच्यावर. आता नरेंद्र मोदी आणि शहा आता ह्या जोडगोळीनं हे सगळं थांबवायला पाहिजे होतं. पण आता नरेंद्र मोदीला मुलबाळच नाही. त्यामुळे मुलबाळ ज्या माणसाला नाही, ज्याला मुलाची किंमतच कळत नाही, त्याला आता काय कळणार आहे मूल कोणाचं गेलंय काय, असलं काय नसलं काय. आता मुलं आम्हाला आहे, त्यामुळे आपलं मुलगा जर 2 तास आपल्याजवळ दिसलं नाही तर त्याचं दुःख किती आपल्याला होतं ते आपल्याला माहित. आता नरेंद्र मोदीला काय माहित, बायको जवळ नाही, मुलं नाही, ती काय नाही, त्यामुळे त्यांना काय दुःख याचा काय प्रश्न नाही. पोरांना हाना जोडा काही करा, आम्ही तिकडे दुर्लक्ष करतो. आणि अशा या सरकारचा मी जाहीरपणे निषेध करतो. आणि माझं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी आता हे झाल्यानंतर रस्त्यावर जाऊया, तिथं निदर्शनं करूया आणि तेवढं तरी आज आपण काम करूया. जर शक्य झालं, सगळ्यांचा एक विचार असला तर आजचं कामकाज बंद ठेवूया. आणि आपल्या ह्या सभेचा ठराव प्रांताधिकारी यांना शासनाचा प्रतिनिधी म्हणून देऊया की हा आपण केंद्र सरकारचा निषेध केलेला आहे, हा म्हणजे हा व्यवस्थेचा निषेध केलेला आहे. आणि ज्यांची जी दडपशाही आहे
म्हणजे त्यांनी विरोधी पक्षांना लोकांना सुद्धा दडपायचं, विद्यार्थ्यांना सुद्धा दडपायचं, शेतकऱ्यांना सुद्धा दडपायचं, उद्या वकिलांना सुद्धा दडपायचं, म्हणजे कुठलाही प्रकारचा विरोधी आवाज हा या देशात टिकला नाही पाहिजे. ही जी त्यांची भूमिका आहे त्याचा आपण निषेध केला पाहिजे. आणि वकिलांच्यातला हा उद्रेक जो आहे हा संपूर्ण भारतभर पाहिला तर वकिलांच्या मधून हा उद्रेक आलेला आहे की तुम्ही अशा प्रकारे दडपशाही करू शकत नाही आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज तुम्ही म्हणजे बळाचा वापर करून, पोलीस बळाचा असेल किंवा अन्य बळाचा असेल, तुम्ही दाबू शकणार नाही. आणि आपण या कराडच्या या आपल्या ज्वलंत असा आपल्या हा ठिकाणातून सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण बाहेर जाऊन तिथं आपल्या गेटच्या समोर जाऊन विरोधी घोषणा देऊया व्यवस्थेच्या. त्यानंतर प्रांताधिकारी साहेबांच्याकडे जाऊन एक निषेधाचं निवेदन देऊया आणि कामापासून हलत राहण्याचा ठराव जर का बहुमताने मंजूर झाला तर त्यालाही आमचं समर्थन आहे. धन्यवाद. मला एक सांगायचं फक्त सूचना, ठराव करायचा तर आता पदाधिकारी आपले पाहिजेत, तो महत्वाचा मुद्दा आहे. हा ठरावाचं रिक्विजिशन मीटिंग ही सुद्धा घेऊन आता आलेलं आहे, त्याला मीटिंग बोलवलेली आहे. मीटिंग म्हणजे पदाधिकारी असतात त्याचा अधिकार आहे. तसं घेऊन ठेवावं लागेल. बोलणार आहे पुढे बोलणाऱ्यांना बोलू द्या. अरे नको. व्यासपीठावरील सर्व सिनियर आदरणीय भाऊ वगैरे, या ठिकाणी वेळोवेळी आपण भाषण केलेले आहे, भाषण करत आलेलो आहे, याचा अभ्यासही केलेला आहे. मला नाना पालखीवालांचं 1977 एक स्टेटमेंट आठवते. त्यांनी त्याच्यात लिहिले की कॉन्स्टिट्यूशन वाचवायची झाली इंदिरा गांधीच्या ताब्यातनं तर मला काय करावं लागेल. तर ह्या माणसाचा उपकार आपल्यावर झाला आणि त्या माणसाने 1977 साली कॉन्स्टिट्यूशन जीवन ठेवलं. 42 ची झालेली अमेंडमेंट त्यांनी वाचवली. म्हणून जे फंडामेंटल राईट जे आपल्याला दिले ते प्रोटेक्ट केले त्या एका वकिलाने केले. 13 जणांच्या बेंच पुढे तो माणूस एकटाच होता. 2 महिने आर्ग्युमेंट करत होते. सी.के. दप्तरेंनी सांगितलं की कॉन्स्टिट्यूशनच्या फंडामेंटल राईटवर तुमचा अधिकार काय, तर त्यांनी सांगितलं मॅग्ना कार्टाचं जजमेंट त्यांनी सांगितलं, इंग्लंड मधलं मॅग्ना कार्टाचं जजमेंट त्यांनी सांगितलं. आणि एक जज त्याच्यातला उंटवाला म्हणून होते, त्यांनी त्यांना विचारलं यस मिस्टर व्हॉट इज अबाउट युअर ओपिनियन रिगार्डिंग द 14(1) आणि 14(2). त्यावेळी त्या माणसाने एका वाक्यात उत्तर दिलं, त्या जस्टिसला वेडाबेड आहेस का, आर यू इन्सेन्स, आर यू इन्सेन्स. म्हणजे वकिलाची ताकद काय असते ही तुमच्या मी लक्षात आणून द्यायसाठी उदाहरण तुम्हाला दिलं. उंटवाला सगळे बेंच 6 दिवस आर्ग्युमेंट ऐकत होतं. प्रिंट ऑफ सायलेन्स. एका सुप्रीम कोर्ट जजला 13 कॉन्स्टिट्यूट झालेल्या बेंच मध्ये एक वकील मूर्ख आहेस का, मी त्याला म्हणायचं होतं की 2 दिवस मी काय सांगतोय, हेच सांगतोय की फंडामेंटल राईट म्हणजे आमची आत्मा आहे. त्या फंडामेंटल राईटला काल तिलांजली दिली गेली. म्हणजे पुन्हा 77ची आणीबाणी पुन्हा आहे का, आम्ही बोलायचं का नाही, बोलायला तोंडावर बोटं ठेवायची का, नुसत्या टीव्हीवरच्या बातम्या ऐकण्यापेक्षा त्याच्या पलीकडच्या बातम्या फार भयानक आहेत. काल एक पत्रकार त्याच्यात बोलत होता, मुलींना अशा ठिकाणी मारलं की अत्याचार झाला. हा म्हणले जालियनबाग मध्ये जे हत्याकांड झालं त्याच्यापेक्षा भयानक दिसते. आणि स्वतंत्र भारतात, तुम्ही स्वतंत्र भारतात आहात, तुम्ही नागरिक आहात, नागरिकांच्या हिताचं संरक्षण करायची जबाबदारी कुणाची, राज्यकर्त्यांची. राज्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे बाबा, त्याच्यामध्ये असणारी जबाबदारीची कुठली, तुमच्याकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर तुमच्याकडेच, जजेस तुमच्याकडेच, सरकार तुमचंच, कारभार तुमचाच, लबाड्या तुमच्याच, फोडाचे पेपर तुम्हीच. अहो तर मोठेगावकरांचे 500 विद्यार्थी परत पहिले आले, अजून त्याचा क्लास चाललाय. काय ऍक्शन घेता तुम्ही. इथं नुसतं एक वाक्य बोललं की त्याला जेलमध्ये टाका, त्याला देशद्रोही ठरवा.
मला तर जमादार साहेबांनी जजमेंट मला तो परवाची दिलं की काय सांगितलं त्यांनी की या भारतात कुणी बोलायचं का नाही, बोलायला कोणाला संधी आहे का नाही, स्वतःचा राईट एक्झरसाइज करायचे की नाही. आणि मग सगळे जे युवक आहेत ह्या युवकांच्या पुढे काय प्रश्न पडतो, नुसत्या वकिलांच्या पुढचा प्रश्न पडलेला नाही, देशापुढे प्रश्न पडलाय. आपण स्वतंत्र भारतात राहतो का परतंत्र भारतात राहतोय, आपण नक्की कुठल्या भारतात राहतोय, कुणी या गोष्टी त्याच्यात आणलेल्या आहेत, कशा पद्धतीने राज्यकारभार चाललाय. अहो हे सोडूनच द्या, प्रत्येक ठिकाणी तुमची दळपीची चाललेली आहे. जाईल त्या ठिकाणी तुम्हाला रिझर्वेशन आहे का, डिरिझर्वेशन आहे का, या सगळ्या गोष्टींचं आकलन केलं जाते. परवा एकाला मोका लावला, बॉम्बे हायकोर्टचे जमादार साहेबांनी सांगितलं, अहो तुम्हाला फक्त देशद्रोही म्हटलं तर तुम्ही त्याला मोका लावला, त्याला बेल दिला. त्या जामदार साहेबाला तर आयुष्यभर काय ते प्रमोशन काही मिळायचं नाही, तो काय कुठे जायचं नाही, त्याला काही मिळणार नाही बिचाऱ्याला, का तर त्यानं तेवढं धाडस दाखवलं. म्हणजे हे धाडस दाखवणारी छाती वकिलांची त्या काळात होती. इतिहास घडवणारे वकीलच होते, इतिहास घडवून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे वकीलच होते. राजेंद्र प्रसादांच्या पासून आजपर्यंतची सगळी जी टीम आता जी काय प्रॅक्टिस करतात परत कोर्टामध्ये, ही माणसं सगळी वकीलच होती. दिशा देण्याचं काम या वकिलाने केलेलं आहे. स्वातंत्र्य मिळवताना या साठी रक्त सांडायचं काम देखील या वकिलाने केलेलं आहे. ड्राफ्टिंग कमिटीमध्ये सगळे वकीलच होते. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की झालेला प्रकार निंदनेच्या पलीकडचा आहे. निंदा करायची तेवढी कमी आहे त्याला, का त्याला शब्द नाही आहेत. मग ह्या स्वतंत्र भारतामध्ये शब्द अपुरे पडावे अशी जर वेळ नागरिकावर स्वतंत्र भारतात 75 वर्षानंतर यावी म्हणून पुन्हा नेहरूने एकदा सांगितलं की असा कोणतरी येईल आणि त्या धर्माच्या नावाखाली सगळं काय करून टाकेल. ती वाक्याची आठवण आपल्याला पुन्हा करून घ्यावी लागते. नेहरू सुद्धा वकीलच होते. या वकिलांनी देशासाठी काय 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 त्याग केला. स्वतःची सगळी दौलत मोतीलाल नेहरूने तर सगळी प्रॉपर्टी देऊन टाकली देशाला. मला एकच सांगायचं याच्यामध्ये की यामध्ये तुम्ही आम्ही काय भूमिका घ्यायची हे आपण ठरवायचं आहे. केवळ ते आता असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्हली आपल्याकडनं काय केलं जात नाही. तुम्ही याच्यात एक ठराव करा, शासनाचा काय निषेध करायचा, कशा पद्धतीनं करायचा तो केलाच पाहिजे. त्याला शब्द अपुरे आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी आपण सगळ्यांनी कामापासून अलिप्त राहून आज आपण याचा निषेध व्यक्त करून तो तसा कळवावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाऊन पोहोचता करावा. बाकीच्या रणनीती आहेत, याच्यामध्ये जबाबदार जे आपले काय पदाधिकारी आहेत ते अब्सेंट आहेत, असू देत, त्यांचं त्यांनी कर्तव्य केलेलं आहे. पण आपल्याला स्वतःचं मत मांडायचा अधिकार सुद्धा जर मिळणार नसेल तर उद्या आपली मुस्कटदाबी होईल आणि तुम्ही वकील म्हणून सुद्धा काम करू शकत नाही. मग चेक करूनच आत पाठवलं जाईल, तू कुठला, तू काय काम करतोस, तू कुठल्या पद्धतीचा. ही जर त्याच्यातली वर्गीकरण जर सुरू झाली तर तुम्हा आम्हाला स्वातंत्र्याच्या अर्थाला काय अर्थ उरणार नाही. माझं एक स्पष्ट मत आहे की या ठिकाणी आपण स्वतंत्ररित्या आवाज उठवला पाहिजे. शरदरावांनी बरोबर सांगितलं की जागरूकता ही वकिलांच्यापासून सुरुवात होतीये. जगात पहिल्यांदा जे खट्ट वाचतं ते वकिलापर्यंत थांबतं आणि वकील त्याचं रिफ्लेक्शन करतो. मात्र या सगळ्या गोष्टीला तिलांजली या पूर्णपणे गुंडण्याचा प्रयत्न या शासकीय माध्यमातून, मग केंद्र सरकार असू द्या, राज्य सरकार असू द्या, कसलंही सरकार असू द्या, जे लोकांच्या हितासाठी ज्याला जर काही करता येत नसेल तर ते असले नाकर्ते राज्यकर्ते, या राज्यकर्त्यांच्या बद्दल आपण तीव्र निषेध नुसता व्यक्त करून चालणार नाही. पण आतापुरतं सुरुवात आहे. सुरुवातीनंतर आंदोलनाची त्याची दिशा ठरवण्याचे अधिकार सगळ्यांनी त्या कमिटीने घ्यावे. त्या पद्धतीने वाटचाल पुढे ही पहिली स्टेप्स आहे. पुढची स्टेप काय घ्यायची, दुसरी स्टेप काय घ्यायची, हे सगळं आपल्या सगळ्यांच्या मताने ठरवू द्या. ज्येष्ठ विधिज्ञ मंडळी आहेत, मार्गदर्शक आपले सगळे आहेत, या सगळ्यांनी या गोष्टी केल्या पाहिजेत. नाहीतर आज माझ्या दारावर काही थाप पडलेली नाही, माझी चोरी झालेली नाही, मात्र तुझ्या घरावर एकदा थाप पडणार आहे, त्यावेळी कोण चोर येणार नाही अशी संकल्पना ठेवू नकोस. तुझ्या दारावर सुद्धा थाप पडेल, त्यावेळी मात्र तू नसणार आहे. माझं एवढं बोलून मी माझे 2 शब्द लोकांना असं नाही, परंतु थोडं हे नको मा
प्रचलित अवस्थेवरती पुढे काय करायचं ते प्रत्येकानं काय काय ठरवून सांगा काय करायचं साहेब ते बरोबर आहे. पण ते सगळं संगत करताना मुद्द्यावर यायला जरा वेळ लागतो. या ठिकाणी व्यासपीठावरील सन्माननीय सर्व ज्येष्ठ सदस्य, माझे सर्व मित्रमंडळी, या ठिकाणी आपण निषेधासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. काल जी घटना दिल्लीमध्ये घडली ती अत्यंत निंदनीय आहे. नीटच्या विद्यार्थ्यांवरती जो हल्ला झाला या घटनेचा तीव्र निषेध होणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानं ही मीटिंग या ठिकाणी होते आहे. आपण ती घटना सर्व टीव्हीवर पाहिलेली आहे. त्याच्या अगोदर वांगचुंग यांचं आंदोलन 10 दिवस चालू होतं. या दरम्यान जी सरकारची असंवेदनशीलता आहे ह्या बाबतीमध्ये मात्र प्रचंड असंतोष जनतेमध्ये आहे. कारण सरकारने हे संवेदनशील असलं पाहिजे. कोणत्याही विषयाबाबत संवेदनशील असणं हे कोणत्याही चांगल्या सरकारचं लक्षण असतं. या ठिकाणी सर्व पक्षांची लोक प्रत्येकाच्या मनामध्ये कोणाबद्दल आकर्षण असतं, परंतु ज्या वेळेला आपण वकिली व्यवसायामध्ये येतो किंवा एखाद्या कायद्याचं शिक्षण घेतो त्यावेळेला संविधान हे आपल्याला सर्वोच्च आहे आणि त्यावेळेला जिथं कुठं कुठल्याही सरकारकडून अन्याय होतो त्यावेळेला आपल्यामधील संवेदनशीलता जागृत होणं आवश्यक आहे आणि त्याविरुद्ध आवाज उठवणं. आणि म्हणून आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत. या ठिकाणी प्रामुख्याने एक मुद्दा मला नमूद करावासा वाटतो की जे विद्यार्थी आहेत किंवा जे नीटचं जे काही पेपर लीक प्रकरण झालं ही संपूर्ण प्रक्रिया 3-4 महिने चालू आहे, पण कुठेही सरकारने त्याची अकाउंटेबिलिटी निश्चित केली नाही. ह्याला अकाउंटेबल आहेत ना, कारण तुम्ही एक यंत्रणा चालवता आणि ती यंत्रणा चालवताना त्या यंत्रणेमधल्या त्रुटी जर या ठिकाणी येत असतील तर या ठिकाणी निश्चितपणे त्याला कोण ना कोण जबाबदार आहे आणि ती अकाउंटेबिलिटी तुम्ही घेणार नसाल लोकशाहीमध्ये तर ही अतिशय गंभीर बाब आहे. मग ते सरकार कुठल्याही पक्षाचं असो. आणि या ठिकाणी त्यांनी ते अकाउंटेबल कोणालाच ठरवलेलं नाही. तुम्ही राजीनामा हा घ्यायलाच पाहिजे होता, परंतु तुम्ही राजीनामा घेतला नाही. त्या व्यक्तीला त्या ठिकाणी उपोषण करून पाक दवाखान्यामध्ये न्यायची वेळ आली की त्यांचा जीव जाण्याची वेळ आली, तरी सुद्धा तुमच्यामधली संवेदनशीलता जागृत होत नाही. सरकार कुठल्याही प्रकारचं बोलायला या ठिकाणी तयार होत नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे आणि त्या अनुषंगानं की कायद्याचे रक्षक म्हणून तुम्हा आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. या ठिकाणी मीटिंग कॉल करताना सुद्धा आपल्यामध्ये जर रिफ्लेक्शन होणं ही दुर्दैवी बाब आहे की आपण सगळ्यांनी एकसंघ असणं आणि त्या ठिकाणी एकमुखाने या ठिकाणी आपण त्याचा निषेध करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. आज या ठिकाणी एकही पदाधिकारी उपस्थित नाही. हे कशाचं लक्षण आहे? तुम्ही आम्ही निवडून दिलेले ते पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित नाहीत. का उपस्थित नाहीत? म्हणजे ही गंभीर बाब आहे ना की त्यांनी उपस्थित राहणं आवश्यक होतं. की जे वर चाललंय तेच खाली चाललंय याचा स्पष्ट हा अर्थ आहे की तुम्हाला या ठिकाणी हजर राहिलं का अडचण काय होती? तुम्हाला हजर राहिलं तुम्ही हजर राहिलं पाहिजे. आपल्याच वकील बांधवांच्या भावना तुम्ही ऐकल्या पाहिजेत. त्या तुम्ही जर ऐकत नसाल तर ही गंभीर बाब आपल्याही बारमधली ही गंभीर बाब आहे. याचाही आपण सर्व ज्येष्ठांनी तो विचार करावा. ही एकही पदाधिकारी या ठिकाणी हजर नाही. ही गंभीर बाब आहे. आपण वकील आहोत, कायद्याचे रक्षक आहोत आणि या ठिकाणी अशा प्रकारे जर आपल्यातच मनमानी पद्धतीने जर कारभार चालत असेल तर त्याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. त्यांना रोखठोक विचारलं पाहिजे, नाहीतर त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत. इथं सगळे तयार आहेत, त्यांचे राजीनामे घ्या. का तुम्ही असं कशाबद्दल असं तुम्ही वागता? हे आणि हे पदाधिकाऱ्यांचा ग्रुप आहे, पदाधिकारी फोन ग्रुप आहे, त्या ग्रुपवर मेसेज टाकले पदाधिकारी मला एवढं सांगायचं की त्याच्याबद्दल निर्णय घेऊ नये आणि कसे झाले असते पदाधिकारी वैयक्तिक परिणामात जबाबदार राहील. त्यामुळे ही जी काही गोष्टी समोर येत आहेत या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या या गोष्टी आहेत आणि विद्यार्थ्यांवरती या ठिकाणी हल्ला होणं नाही, विद्यार्थ्यांवरती हल्ला होणं आपण असंवेदनशील राहणं
ही बाब या ठिकाणी गंभीर आहे. आणि या ठिकाणी त्यांनी मेसेज पण टाकलेत की जे कोणी हजर राहतील त्यांना त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मुळामध्ये तुमच्या मेन व्यक्तीवरच कारवाई करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे की तुम्हाला या बारनं तुम्हाला निवडून दिलेला आहे आणि बारचे तुम्ही संवेदना जर तुम्ही जाणत नसाल तर ही गंभीर बाब आहे. आणि मगाशी बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की आपण कामापासून अलिप्त राहिलं पाहिजे, तर ते अलिप्त राहिलंच पाहिजे. कारण हा आवाज कुठेतरी पोहोचला पाहिजे की अशा प्रकारची हुकुमशाही या देशामध्ये चालू शकत नाही आणि ते आम्ही चालू देणार नाही. आमचा हा विवेकाचा आवाज आहे, तो सगळ्यांना भेदून पुढे जाणार आहे. आम्ही कुणालाही घाबरत नाही आणि घाबरणार नाही. आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी ठामपणे याला सामोरं गेलं पाहिजे, याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. ही सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत की ज्यांनी आपल्याला 30-40 वर्ष मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करावं आणि ठोस भूमिका या ठिकाणी घ्यावी की पदाधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी. ही या ठिकाणी माझी प्रमुख मागणी आहे. कारण त्यांनी इथं हजर राहणं अपेक्षित होतं, ते हजर राहिलेले नाहीत. ते समजतात काय, ते काही सर्वोच्च आहेत का सुप्रीम कोर्ट आहेत, कोण आहेत ते आम्ही निवडून दिलेले पदाधिकारी आहेत. त्यांनी या ठिकाणी हजर राहणं अपेक्षित होतं आणि राहिलंच पाहिजे होतं. आणि ते राहत नसतील तर त्यांना या पदावर राहण्याचा सुद्धा अधिकार नाही, असं माझं ठाम मत आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी माझी संपवतो. माननीय अध्यक्ष आणि बंधू आणि भगिनी, काल अध्यक्षांनी एक मेसेज ग्रुपवरती पाठवला की वकिलांचा या आंदोलनाशी किंवा मिटिंग घेण्यासंदर्भात कोणताही आपला संबंध येत नाही वकिलांचा. तर तो मेसेज वाचल्यानंतर मला पहिल्यांदा असं लक्षात आलं की वकील माझ्या माहितीनुसार जो खरोखर कोर्टात प्रॅक्टिस करतो आणि आपल्या पक्षकारांसाठी जो लढतो किंवा ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यासाठी न्याय मागण्यासाठी जो कोर्टात बांधतो त्याला माझ्या दृष्टीनं आपण वकील म्हणतो. ज्यानं कधी वकिली केलेली नाही किंवा ज्याला प्रत्यक्ष अनुभव नाही वकिलीचा, त्याला त्या पक्षकारांचं दुःख किंवा विद्यार्थ्यांचं दुःख समजलेलं नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता या संदर्भात इथं जे आपण जे म्हणतो वकील, तर आपल्या भारतात लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक येतं न्यायसंस्था, दुसरे येते आपली वृत्तसंस्था, त्यानंतर येतं पार्लमेंट आणि नंतर एक्झिक्युटिव्ह. आता याच्यामध्ये ही एक्झिक्युटिव्ह म्हणजे जे सरकार आहे, त्या सरकारनं निर्दयीपणे या विद्यार्थ्यांच्यावरती जो अमानुष लाठीचार केलेला आहे याचा मी वैयक्तिक निषेध करतो. आता त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं ही जी नीटची परीक्षा होती याच्यामध्ये या विद्यार्थ्यांनी जो अभ्यास केलेला होता आणि त्याच्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांना ह्या पेपर फुटीपर्यंत आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 2004 पासून ते 2026 पर्यंत 154 वेळा विविध प्रकारे पेपर फुटी झालेले या भारतात. मग त्याच्यामध्ये रेल्वेचे पेपर असतील किंवा स्टाफ सिलेक्शनचे असतील, त्यानंतर नीटचे असतील, टीईटीचे पेपर तरी 2021ला एकदा फुटलेला होता, त्यानंतर 2026ला आता फुटलेला आहे. आणि ह्याची जबाबदारी निश्चित करणं हे आवश्यक आहे. आणि हा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणं, माझं तर मत आहे घेण्यापेक्षा त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून द्यायला हवा होता. परंतु त्यांनी आज अखेर राजीनामा दिलेला नाही, कारण ते मोदींच्या अतिशय जवळचे आहेत आणि RSSचे कार्यकर्ते आहेत. तर याच्या संदर्भात हे जे आंदोलन झालेलं आहे ते अतिशय शांततापूर्ण वातावरणात झालेलं होतं, त्यामध्ये कोणताही हिंसाचार नव्हता. आता सगळ्यात महत्वाचं, ज्या जंतर मंतरच्या आजूबाजूला कोणतंही कन्स्ट्रक्शन चालू नाहीये, कोणतंही कन्स्ट्रक्शन चालू नाही. ह्या सरकारनं तिथं दगड असलेले ट्रक्स काय आणलेले आहेत आणि हिंसाचार केलेला घडवून आणलेला आहे. आता त्याच्यानंतर आपण जर काही क्लिप्स पाहिले असतील तर त्यामध्ये आपल्याला असं दिसेल, तर त्या क्लिप्समध्ये काही जे पोलीस होते हातात काट्या होते त्यांच्यावरती प्रॉपर ड्रेस सुद्धा नव्हते पोलिसांचे, बॅचेस नव्हते, कुठलाही त्यांचा नंबर नव्हता, बक्कल नंबर. हे जे अमानुष अत्याचार झालेला हा इल्लीगल आहे. नंतर सोनम वांगचुक यांना जे डिटेन्शन केलेलं आहे तो इल्लीगल आहे. आता ते कोण आहेत, तर ते आर्मीत कर्नल होते. त्यांनी सुद्धा कारगिल युद्ध जे झालं 99चं त्याच्यामध्ये लढलेले आहेत ते. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 18,000 फूट उंचीवरती युद्ध केलेलं आहे. 40 लडाखच्या सैनिकांची नेतृत्व केलेलं आहे आणि सर्वोच्च 2 नंबरचा भारतातला महावीर चक्र त्यांना मिळालेला आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आपला जो पंतप्रधान आहे जो अशिक्षित आहे
तो आपल्या भारतावर राज्य करतो. आणि जे कर्नल ह्या पोस्टवरती आहेत तिथून त्यांनी नेतृत्व केलेलं आहे 40 जवानांच्या तुकडीचं, आर्मीत काम केलेलं आहे, शांततामय मार्गाने ते महिनाभर आंदोलन करत आहेत, त्यांना तिथं दडपशाहीने उचलून डिटेन केलेलं जाते. तर अशा पद्धतीने जर आपल्या भारतामध्ये असं होत असेल तर ते निश्चितच निंदनीय आहे. आणि सर्वात महत्वाचं डी.आर. पाटलांनी जो मुद्दा मांडला की अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी, तर तो सगळ्यात महत्वाचा आहे. आपण एक वकील आहोत, प्रॅक्टिसिंग करणारे, लढणारे न्यायासाठी पक्षकारांच्या, आणि एकही पदाधिकारी हजर राहत नसेल कालपासून आणि मिटे आहे, आणि ही जर आमच्यावर कोण लादण्याचा प्रयत्न करत असेल तर ते निश्चित आम्ही लादू तर देणार नाही. आणि त्यांनी, माझं तर त्यांना आव्हान आहे, त्यांनी सगळ्यांनी स्वतःहून राजीनामे द्यावेत, कारण त्यांना तो नैतिक अधिकार नाहीये. कारण ते ह्या आम्ही निवडून तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही ह्या बारचे पदाधिकारी आहात, तुम्हाला वैयक्तिक मत आता राहिलेलं नाहीये. तुम्ही सेन्स अगोदर बारचा घेतलेला पाहिजे. तुम्ही काल वास्तविक मिटिंग लावायला पाहिजे होती विचार विनिमयासाठी. असं तुम्हाला कोणी दबाव नव्हता की आम्ही मोर्चा काढूया, बंद ठेवूया, अशासाठी मिटिंग लावायची नव्हती. ती विचार विनिमय करायसाठी मिटिंग लावायची असते. असं प्रिझ्युम करून मिटिंग नसते ती, आणि ते धाडस लागतं तिथं, आणि ते धाडस त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की त्यांना आपलं नेतृत्व करण्यास ते सक्षम नाहीत, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्यामुळे डी.आर. पाटलांनी जो मुद्दा मांडलेला आहे त्याला माझं अनुमोदन आहे, आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी. आणि पुढं आणि आज आपण बंद ठेवावा आणि पुढे मोर्चा वगैरे काढून पुढची जी दिशा आहे ती ज्येष्ठांच्या यानं ठरवावी. सन्माननीय अध्यक्ष आणि वकील बंधू भगिनींनो, गेले तासभर आपण या साऱ्या आपल्या भावना ऐकतो आहोत. भारताची लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे, आणि सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं जे कामकाज चालतं ते संसदीय पद्धतीने चालतं. त्या संसदीय मार्गाने जेव्हा देशातले हजारो विद्यार्थी न्याय मागणीसाठी रस्त्यावरती येतात आणि त्यांचं उत्तरदायित्व ज्यांच्याकडे असतं ते मात्र तोंडात मुग गिळून बसतात, काही उत्तर देत नाहीत. आणि ज्यावेळी ती मुलं न्याय मागण्या देण्यासाठी जेव्हा जंतर मंतर उडून लोकसभेकडे जात असतात तेव्हा त्यांच्यावर बेछूट हल्ला होतो, आणि हे हल्ला करणारी सगळी गुंड जमात येते. याचा अर्थ भारताच्या लोकशाहीला शेवटची घरघर लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये वकिलांनी शांत बसणं हे आत्महत्या करण्यासारखं आहे. कराड बार हा भारतातल्या सर्वात संवेदनशील बारपैकी एक आहे, आपली थोर परंपरा आहे. आणि जेव्हा स्वयंस्फूर्तीने आपल्या बारमध्ये कोणी दखल घेत नाही, ज्यांच्याकडे मागणी केली जाते ते बेजबाबदारपणे 2 दिवस, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी टोलवतात, त्यापैकी आज इथं एकही हजर राहत नाही. अत्यंत निंदनीय बाब आहे, आणि त्या गोष्टीचा मी पहिल्यांदा निषेध करतो. माझ्या अध्यक्षांना एक विनंती राहील, आज जो काही आपला ठराव होईल तो आम्ही अध्यक्षांनी त्यांच्या आपल्या ऑफिस बेअरच्या हातात द्यावा, आणि तुमची नैतिक जबाबदारी आहे, आणि जा आणि प्रांताकडे तहसीलदारकडे द्या. तुम्ही बारचे नोकर आहात, कर्मचारी आहात, तुम्ही बारचे मालक नाही व्हायचे. बारचा अध्यक्ष समाजात कदाचित प्रतिष्ठेचा प्रश्न असेल, परंतु बारमध्ये तो आपला विश्वस्त आहे, आपला प्रतिनिधी आहे. आणि जसं ग्रामसभेमध्ये गावच्या पातळीवरती सरपंच किती मोठा असेल परंतु ग्रामसभेपुढे सरपंच मोठा असू शकत नाही, तसा आपल्या कराड बारचा कोणताही पदाधिकारी आपल्या सभागृहापेक्षा मोठा असू शकत नाही. आपला विषय हा, निर्णय हा अंतिम असायला पाहिजे. ही एक बाब राहील. जो महत्वाचा विषय ज्या कारणासाठी आपण एकत्र आलो आहोत, हा यायचं कशासाठी? जेव्हा एक पिढी रस्त्यावरती उतरते आणि तुमच्या आमच्यासारखी जबाबदार पिढी आपली नैतिक जबाबदारी सोडून जर नुसते पाठीमागे राहणार असू तर पुढच्या पिढीचं भविष्य 100% अंधारात आहे. आज जंतर मंतरवर झालेली मारहाण ती केवळ आंदोलन मोडण्यासाठी नव्हती. त्यांना एक समाजाला असा धडा द्यायचा आहे की जो कोणी दाद मागेल त्यांची अशी अवस्था केली जाईल. आणि म्हणून ही अतिशय धोक्याची घंटा आहे. आणि म्हणून या पार्श्वभूमीवरती आपण अत्यंत सजगपणानं, अत्यंत विचारीपणानं आपल्याला या प्रश्नांचं सामोरं जायला पाहिजे, या प्रश्नांची उत्तर शोधायला पाहिजे. नीटची परीक्षा घेतल्याचं कौतुक जेव्हा भारत सरकार सांगतं, त्यातले पुन्हा घोटाळे रस्त्यावरती यायला लागलेले आहेत. शेकडो विद्यार्थ्यांचे निकाल चुकीचे आहेत, त्यावरती शेकडो पिटिशन दाखल होत आहेत. त्यामुळे उद्या पुन्हा नीटची परीक्षा पुन्हा नव्याने घ्यावी लागणार आहे हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही.
आणि मग इतकं बेछूटपणे बेजबाबदारपणे असतील त्यावेळी पंतप्रधान मागच्या दरवाजाने निघून जातो आणि तरुणाईला ठार मारण्याचे प्रयत्न होतात. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आपण रस्त्यावरती उतरणं, त्याविरुद्ध आवाज उठवणं आणि प्रत्येक गोष्टीचा जाब मागणं, या गोष्टीचा जोपर्यंत हिशेब होत नाही तोपर्यंत आपल्या नुसत्या थोर परंपरा या मान्यवरांच्या फोटोंकडे त्यांच्या आदर्शांकडे हात दाखवायचा अधिकार आपण गमावून बसू. त्यामुळे आपण तुमच्या माझ्यापैकी प्रत्येक जण बाहेर कोर्टाच्या बाहेर गेल्यानंतर आपले राजकीय विचार वेगळे आहेत, सामाजिक विचार वेगळे आहेत, आपले मार्ग वेगवेगळे आहेत. परंतु बारमध्ये आल्यानंतर संवेदनशील बार असणारा, जेव्हा समाजातल्या भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात पडणाऱ्या घटनेचा पडसाद जेव्हा पहिल्यांदा बारमध्ये येतो आणि अशा परिस्थितीमध्ये संविधानावरती हा होणारा हल्ला, तरुणाईवरती होणारा हल्ला, भावी पिढ्यांवरती होणारा हल्ला आम्ही निमूटपणे सहन करणार नाही. आपण त्या सगळ्या यंत्रणेचा जाहीर निषेध करूयात, त्याचा निषेधाचा ठराव करूयात, कामकाजापासून आजच्या दिवस अलिप्त राहूया आणि उद्याच्या बंदमध्ये उद्याचे काही बंदचं महाराष्ट्र बंदचं आव्हान दिलंय त्या आव्हानामध्ये पुन्हा आपण पूर्ण ताकदीने हजर राहून आपली मानसिकता, आपली इच्छा व्यक्त करूया. देश प्रथम आपण म्हणतो, घटना प्रथम आपण म्हणतो, इथं राजकारण प्रथम जर होत असेल तर अशा पदाधिकाऱ्यांना त्यांच्या वर्तनाचा खुलासाही मागणं हेही आपलं काम आहे असं मी जाहीरपणे सांगतो आणि बारच्या निर्णयासोबत राहण्याचं अभिवचन देतो. नाही, आज तर अलिप्त राहायचंच आहे. उद्या महाराष्ट्र बंद असेल तो राहील. अध्यक्ष महाराज आणि मित्र, पहिल्यांदा या सगळ्यांना बघितल्यानंतर निवडणुकीपुरतंच आम्ही नाही, आम्ही इतर वेळेला पण आहोत हे तुम्ही दाखवून दिलं, याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. आज आपण एका ज्वलंत आणि महत्वाच्या प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. प्रश्नाची गंभीरता इतकी आहे, सहजासहजी घेण्यासारखी नाहीये. आज नीटची परीक्षा पेपर लीक झाले. 2014 सालापासून आजपर्यंत 93 वेळेला पेपर लीक झालेत वेगवेगळ्या ह्याच्यातले. पेपर फुटी झाली, ते झाल्यानंतर जसं बाहेर आल्यानंतर त्याचा आघात सहन झाला नाही आणि त्यामध्ये 22 मुलं, त्यामध्ये काही मुली यांनी आत्महत्या केली. इतकं सोपं काम नाही आहे. ज्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आपल्या मुलाचं भवितव्य होतं आणि त्या मुलांच्या डोळ्यामध्ये आपल्या वडिलांना ज्या पद्धतीने आधार द्यायचा आणि त्या ठिकाणी वडिलांना सहकार्य कसं करण्याच्या भूमिकेतून त्यांनी जे काही ठरवलं होतं की मी डॉक्टर होईन. एक बाळासाहेब, तर त्या मुलांनी परीक्षेला सामोरं जायचं म्हटल्यानंतर कठोर परिश्रम घेतले. नीटची परीक्षा एवढी सोपी नाही आहे. मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे सांगतो, अत्यंत टफ पेपर आहे. त्याची तयारी करायची आणि त्याची तयारी करायची म्हटल्यानंतर दिवस रात्र त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. परवा डेहराडूनला त्या ठिकाणी राहुल गांधीने जो एक मेळावा घेतलेला होता, त्याने एक पालक जे बोलले, माझी मुलगी बसलेली होती, झोप येत होती म्हणून तिनं संध्याकाळचं जेवण बंद केलं, फक्त फळं आणि दूध खात होती, दूध पित होती. हे त्याचे आई वडील बघतात आपला मुलगा मुलगी त्या ठिकाणी किती मेहनत करतोय, कष्ट करतोय. आई वडिलांना पण वाईट वाटत असतं. अरे कशासाठी?
पोटाला चिमटा घेऊन त्या ठिकाणी आई वडील आपल्या मुला मुलीला शिकवत असतात. आर्थिकदृष्ट्या जे सक्षम आहेत त्यांची मुलं या परीक्षेत उतरत नाहीत, त्यांना गरज नसते. पण जो मिडल क्लास आहे, जो अत्यंत गरीब आहे, की ज्यानं स्वप्नामध्ये काही स्वप्न मोराशी धरलेली होती आणि एक ध्येय मनामध्ये ठेवलेलं होतं, त्याची पूर्तता करण्याकरता वाटेल तो संघर्ष करावा लागला तरी चालेल, ती मुलं त्या ठिकाणी कष्ट करत होते आणि यातून त्यांनी पेपर दिले. पेपर चांगले गेले, पण पुन्हा बाहेर आलं, पेपर लीक झाले, परीक्षा रद्द करण्यात आली. काय अवस्था झाली असेल त्या मुला मुलींची. अरे एवढा दिवस रात्र मी त्या ठिकाणी कष्ट घेतलं आणि पेपर लीक झाला, पुन्हा परीक्षा घेण्याची म्हटल्यानंतर एक सांगतो, परीक्षेच्या वेळेला मुलांचा जो एक मूड असतो अभ्यास करण्याचा, परीक्षेचा, आणि एकदा का पेपर दिल्यानंतर तो मूड त्याला रिलॅक्स तो त्या ठिकाणी होतो. पुन्हा परीक्षा घ्यायची म्हटल्यानंतर त्या मुला मुलींची मानसिक अवस्था जी आहे ती अत्यंत महत्वाची ठरते आणि त्या ह्याच्यातून तो धक्का सहन झाला नाही म्हणून त्या मुला मुलींनी आत्महत्या केली. काय त्या मुला मुलींच्या आई वडिलांच्या वरती झालं असेल रे. हे तरणा ताटा पोरगा जो माझ्या आयुष्याची काठी होती, त्या मुलानं आपलं जीवन संपवलं. अरे कशासाठी? पेपर फुटीतून. लाज वाटली पाहिजे या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला की तुमच्या या नाकामीमुळे या मुला मुलींना आपलं त्या ठिकाणी आयुष्य संपवावं लागलेलं आहे. मी परवा 5-6 देशामध्ये फिरायला गेलो होतो. काय भारताची प्रतिमा आहे. परदेशात गेलो होतो, काय म्हणतात लोक, अरे साधी परीक्षा तुम्हाला घेता येत नाही. विश्वगुरूची स्वप्न बघतोय आम्ही. शिक्षण व्यवस्थेचा पूर्णपणे बट्ट्याबोळ करून टाकलेला आहे. उद्देश एकच आहे, हिडन अजेंडा एकच आहे की बहुजन समाजातली मुलं शिकता कामा नयेत. आज त्यांचा उद्देश एकच आहे, बहुजन समाजातल्या मुलांनी शाळेचं दार न ठोठावता दुरी खुरप घेऊन रानात गेलं पाहिजे, ही त्यांची अपेक्षा आहे. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब हे दिसत आहेत, याचं श्रेय कुणाला जात असेल तर या महामानवानं जातं की त्यांनी शाळा उघडल्यामुळे तुम्ही आज इथपर्यंत आलेला आहात. शासकीय ऑफिस मध्ये गेल्यानंतर तिथं क्लास 1 ऑफिसर म्हणून बहुजन समाजातल्या माणसाची पाठी बघितल्यानंतर मनाला समाधान वाटतं आणि आम्ही नतमस्तक होतो कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुढे की तुमच्यामुळं आज आमच्या बहुजन समाजातली मुलं ही आली. अरे तुमची मुलं जर या ठिकाणी क्लास 1 क्लास 2 ऑफिसर व्हायला लागली तर याचा धोका कोणाला आहे? याचा धोका या रिक्विजिशन वरती सही करायला नकार देणाऱ्या प्रवृत्तीचा तो त्यांना धोका आहे. आणि त्यातून मग तुम्हाला या रिंगणाच्या बाहेर करायचं कशा पद्धतीनं करता येईल म्हणून त्यांनी शिक्षण हा एक महत्वाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवलेला आहे की बहुजन समाजाच्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे कसे आणता येतील. मग गटाच्या नावावरती शाळा बंद करणे, हळूहळू शाळा बंद करल्या. आज संबंध देशामध्ये 1 लाख सरकारी शाळा बंद झालेल्या आहेत. ज्या ठिकाणच्या शाळा बंद झालेल्या आहेत त्या मुलांचं भवितव्य काय? आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर ठिकाणी तुमच्या 22,000च्या वरती शाळा बंद झालेल्या आहेत. शिक्षण तुमचं बंद हे कशा करता चाललेलं आहे? एक पटाच्या नावावरती चाललेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आयुध वापरून सुद्धा त्या ठिकाणी शाळा चालत्या म्हटल्यानंतर वेगळे तंत्र त्यांनी त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. शिक्षक द्यायचे नाहीत, प्राध्यापक द्यायचे नाहीत, शिपाई द्यायचा नाही, क्लार्क द्यायचा नाही. आज यशवंत हायस्कूलमध्ये मी आहे तुम्हाला सांगतो 12 परमनंट शिक्षक नाहीत, आम्हाला लमसमची लोक नेमावे लागतात 11 महिन्याकरता. त्यांचा पगार आम्ही भागवायचा. असेच प्राध्यापक आहे CHW मध्ये नेमलेले आहेत. मग तुम्हाला जर शिक्षक तुम्ही नेमत नाही, शिक्षक हाचा पगार शासनानं करतो. महात्मा फुलेंनी त्यावेळेला इंग्रजांच्याकडे काय मागणी घेतली होती की तुम्ही आमच्याकडनं पट्टी घेता, पट्टी याचा अर्थ शेतसारा, जेवढी पट्टी घेता तेवढं आम्हाला शिक्षण द्या म्हणून.
आज आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आमच्याकडनं शिक्षण कर घेताय, त्यामुळे तुम्ही आम्हाला त्या पद्धतीत आम्हाला शिक्षण दिलं पाहिजे, पण तुम्ही आज पगार द्यावे लागतात म्हणून शिक्षक नेमत नाही, प्राध्यापक नेमत नाही, प्राचार्य नेमत नाही. हे कशा करता करायचं आहे की जेणेकरून तुमची शाळा बंद कशी होईल आणि ती बंद झाल्यानंतर त्यांचा पर्याय काय, स्वयं अर्थसहाय्य सेल्फ फायनान्स म्हणजे खाजगी शाळा त्या ठिकाणी चालू करायची आहे, खाजगीकरणाकडे जायचंय. खाजगीकरण याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी फी द्यायची, त्या फीतनच पगार भागवायचा आणि त्या फीतनच तो शाळेचा संबंध खर्च करायचा. हा खर्च करायचा. हे खाजगीकरणाकडे डावपेच चाललेले आहेत. हा सगळा हिडन अजेंडा जो आहे तो बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणातले अडथळे निर्माण करणाऱ्यापैकी आहे. तेव्हा शिक्षणामध्ये या ठिकाणी जी मागणी होती, हा जो अभिजित पिलके जो आहे कॉक्रोच जनता पार्टीचा, की सुप्रीम कोर्टामध्ये चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी बेरोजगार जे तरुण आहेत यांच्याकरता म्हणून जो शब्द प्रयोग वापरला, कॉक्रोच म्हणजे झुरळ. एक सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस या देशातल्या बेरोजगार तरुणांना त्यांना काम द्या किंवा त्यांना न्याय द्या सांगायच्या ऐवजी झुरळाची उपमा त्या ठिकाणी देत असेल. अरे कसला तो सुप्रीम कोर्ट आणि कसला तो तुमचा सूर्यकांत जस्टिस या केंद्र सरकारच्या ताटाखालची मांजरं आहेत, त्यांच्या वैफणीखाली जगणारी माणसं आहेत आणि ते सांगेल त्या पद्धतीनं चालतायत. हेच त्या अभिजित पिलकेला स्ट्राईक झालं आणि त्यातूनच त्यानं अभिजित पिलके हुएवर मी तर त्यानं स्ट्राईक झालं आणि त्यानं आंदोलन सुरू केलं. जयप्रकाश नारायणांनी ज्या वेळेला आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळेला प्रश्न होता विद्यार्थ्यांचाच. आज जे आंदोलन सुरू झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा प्रश्न विद्यार्थ्यांचाच आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी ते आंदोलन सुरू केल्यानंतर सुरुवातीला त्याला साथ मिळणार, हळूहळू साथ मिळत गेली. मागणी काय का? मागणी हीच होती, पेपर फुटलेला आहे, अकाउंटेबिलिटी घ्या. सरकार अकाउंटेबिलिटी घ्यायला तयार नाही. त्याच्यानंतर जे काही प्रकार झाला मारहाणीचा, काही मृत्युमुखी पडले, त्या प्रत्येकाला 1 कोटी रुपये सरकारनं दिले पाहिजेत अशी मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली. काही लोकांनी वर्णन केलेलं आहे, क्लिप बघितल्यानंतर लक्षात येतं. खाजगी वेशामध्ये हेल्मेट घालून, मास्क घालून तोंडाला काट्या घेऊन ते मारत होते, दाखवत होते ह्याला मार त्याला मार. तो कोण करू शकतो? तो तडीपार अमित शहाच करू शकतो, दुसऱ्या कोणाला जमणार नाही. अशा लोकांना त्यांनी त्या ठिकाणी आणलं आणि त्या लोकांनी मारहाण केली. मारहाण करताना ही कोवळी कच्ची बच्ची पोरं, हो मुलं मुली, काय रे त्यांचं मागणं होतं? काय मागत होते रे ते? आमच्या कष्टाला न्याय द्या. पेपर फुटीमध्ये जो आमच्यावरती अन्याय झालेला आहे त्याला न्याय द्या. पिशा बडवतात त्या पद्धतीनं त्या मुला मुलींना त्यांनी मारलं. अभयनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्या काठीला खिळे टोचलेले होते. ब्रिटिशांनी सुद्धा असं केलं नव्हतं. आज तुम्ही या तरुण पिढीवरती एका बाजूला तरुण पिढीचं कौतुक करायचं आणि दुसऱ्या पिढीनं त्या तरुण पिढीला दाबायचं तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न. पण लक्षात ठेवा, आजचा तरुण पेटून उठलेला आहे. असे कित्येक त्या ठिकाणी समोर आले तरी त्या पाल्या पाचोळ्यासारखे या तरुणांच्या शक्तीपुढे फेकले जाणार आहेत. मग तिथं हा तुमचा वकिलांचा संबंध काय म्हणणारा सुद्धा असा फेकला जाईल, कुठं जाईल पडून ते दिसणार पण नाही म्हणणार. काल पुण्यामध्ये जिल्हा न्यायालयाच्या समोर वकिलांनी निदर्शनं केलेली आहेत. संबंध भारतामध्ये पेटून उठलेला आहे, संबंध देशामध्ये झालेला आहे. एवढंच नव्हे तर इंग्लंडमध्ये तिथं त्या ठिकाणी मोठा प्रोटेस्ट झाला, जपानमध्ये झालेला आहे, कतारमध्ये झालेला आहे, परदेशामध्ये सुद्धा तिथं प्रोटेस्ट या लाठीमाराच्या विरोधात झालेला आहे. काय देशाची प्रतिमा राहिलेली आहे रे? लोकशाही म्हणता काय? राष्ट्रभक्ती म्हणताय काय? या राष्ट्राचा जो आधारस्तंभ आहे त्याला तुम्ही चिसून त्या ठिकाणी मारताय. इंग्लंडमध्ये काही प्रश्न वकिलांचा होता म्हणून काय त्या इंग्लंडच्या लोकांचा संबंध? पण त्यांनी यात उतरले ना. आणि आमचे बारचे अध्यक्ष काय म्हणतात? अरे काय रे, बारचा कारभार चालवत असताना
राजकारणातले जोडे त्या दरवाजाच्या बाहेर ठेवून यांनी या ठिकाणी कारभार करायचा आहे, राजकारणातले जोडे आत घेऊन नाही. त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने ती कृती निषेधार्थच आहे. परंतु आजच्या घडीला महत्वाचा जो मुद्दा आहे, मी जे महत्व देतो त्या 22 मुलांच्या आत्महत्येला कोण जबाबदार? 22 दिवस 21 दिवस झाले तो वांगचुंग सारखा वैज्ञानिक मनुष्य उपोषणाला बसतोय, साधी चौकशी नाही, दखल नाही. वा रे सरकार, या देशातली आपली पुढची आधारस्तंभ रस्त्यावरती आलेला आहे, न्याय मागतात, तुम्ही साधी चौकशी पण करत नाही. आणि त्यानंतर मग ते प्रकरण त्या ठिकाणी पेटतंय. आणि यामध्ये या पद्धतीनं इथं या अभिजितला, ज्या सोनम वांगचुंग यांना सुद्धा ज्या पद्धतीनं त्या पेंडॉल मधनं नेलं, पांढरं कापड आपण कधी वापरतो रे? मयत झाल्यानंतर पांढरं कापड त्या ठिकाणी टाकून घसटत त्यांनी त्या वांगचुंगला तिथून दवाखान्यामध्ये नेलं. कुठं पाप फेडणार आहात? काय त्याला केलंय? उपोषणाला बसलाय. उपोषण, महात्मा गांधी, देशाला स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य मिळवण्याकरता ज्या लोकांनी कष्टा खाल्ल्या, ज्यांनी आंदोलन केली, संघर्ष केला, उपोषण केलं, त्यांना त्याची किंमत कळेल. पण ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कधी भाग घेतलेला नाही, उलट स्वातंत्र्य मिळवू नये म्हणून इंग्रजांना सामील जाणारी माणसं जी आहेत ती आता सत्तेवरती आहेत, त्यांना काय उपोषण आणि आंदोलन? तो कोणत्याही पक्षाचा नाही, तो मुलांना न्याय देण्यासाठी उभारलेला आहे. पॉलिटिकल अजेंडा त्याचा कुठंच नाहीये. त्यामुळे सुरुवातीला राजकीय पक्षाच्या लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला नव्हता, नंतर टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी घेत गेलेले आहेत. परंतु सुरुवात जी झालेली आहे आणि आता जे आंदोलन आहे ते नॉन पॉलिटिकल आहे. आणि नॉन पॉलिटिकल असल्यामुळं त्या संदर्भात तिथं जो अमानुष लाठीमार झालेला आहे, जी घटना घडलेली आहे ते निंद्य असून त्याचा निषेध बाळचे वकील, या वकिलांनी नुसतं पक्षकाराला न्याय द्यायचा नाही, समाजातल्या इतर घटकांना सुद्धा न्याय द्यायचं काम वकिलाचं आहे, म्हणून त्याला वकील म्हणतात. पण ते प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना लागू पडतं बरं का. तेव्हा एक सांगतो तुम्हाला, बोलण्यासारखं भरपूर आहे, फक्त एकच सांगतो, इथून पुढं तुमची पिढी दिसणार नाही. तुम्हाला एकच आहे, मनुस्मृती, चूल आणि मूल, घराच्या बाहेर तुम्हाला बाहेर पडायला परवानगी नाही. आज जे चाललेलं आहे ते एवढ्या करता चाललेलं आहे. कोणतीही स्त्री, कुठलीही मुलगी शिकता कामा नये, उंबरठ्याच्या बाहेर जाता कामा नये. ती एकदा लग्न झाल्यानंतर गेली की मृत्यू झाल्यानंतरच ती बाहेर पडणार. या प्रवृत्तीचे जे लोक आहेत, मनुस्मृतीचे, त्यांची वाटचाल तिकडे चालू आहे. त्याकरताच हे वेगवेगळे अडथळे निर्माण केले जात आहेत. हे कोंडी फोडायचं काम सावित्रीबाई फुलेने केले. माझा एक सवाल तुम्हा सर्वांना, या महामानवांची आपण नावं घेतो, त्यांनी केलेल्या त्यागाची फळं आपण घेतो. त्यांनी कधी त्यावेळेला तुमच्याकडे तुम्ही काही त्यांच्याकडे मागणी केली नव्हती, त्यांनी स्वतःहून केलेलं होतं, समाजाचं देणं लागतं म्हणून. आज आपण आत्मपरीक्षण करायचं आहे की पुढच्या पिढीसाठी तुम्ही काय योगदान करणार आहात, का नुसतं भाषण करणार आहे, का नुसतं महामानवांची नावं घेणार आहात. प्रत्यक्ष तुम्ही त्यामध्ये उतरून काही त्या ठिकाणी आपलं योगदान दाखवणार आहे का नाही, किंवा करणार आहे का नाही, करा. अजिबात तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी, घाबरायचं कारण नाही. स्वतःवरती ठाम राहा, विश्वास पक्का ठेवा, आत्मविश्वास राहू दे, इच्छाशक्ती प्रबळ राहू दे, इरादा मजबूत असू दे, हौसला मजबूत असू दे. निश्चितच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय जाणार नाही. आणि समाज तुमच्या वकिलाकडे बघतोय की आम्हाला न्याय देण्याचं काम कोण करत असेल, करणार असेल तर ते वकीलच करतील, या आशेनं समाज बघतोय. त्याचं एकच उदाहरण देऊन मी आपली रजा घेतोय. एकच उदाहरण असं, जपानमध्ये फार भयंकर मोठे भूकंप त्या ठिकाणी होत असतात. एकदा काय झालं, एक वडील आपल्या मुलाला शाळेमध्ये जाऊन वर्गात बसवतो, एमटी दिसाई वर्गामध्ये बसवतो, आणि ती बेचिराख होतात, पडून जातात, आणि ती शाळा पण त्या ठिकाणी पडते. हा वडील
त्या ठिकाणी आपल्या मुलाला ज्या वर्गामध्ये बसवलेलं होतं तो शोधत ठिकाण आणतो. इमारत पडलेली असते, दगडं पडलेली असतात, काहीच राहिलेलं नसतं आणि तो अंदाजानं तिथं जाऊन हातानं असं उकरायला लागतो. उकरायला लागल्यानंतर समाज त्याला लोक काय म्हणतात, अरे काय करतो, नाही माझ्या मुलाला मी ती वर्गात बसवून आलेला आहे, त्याला मी सांगितलंय मी तुला न्यायला येतो, तो माझी वाट बघत असेल म्हणून तो उकरत. अरे काय राहिलेलं आहे रे त्या इमारतीमध्ये, सगळं बेचिराक झालेले आहे. तो ऐकत नाही, तो उकरत राहतो, टिकाव आणतो, फावडा आणतो आणि उकरता त्या ठिकाणी लोक काय म्हणतात, त्याला वेड लागलेला आहे. आणि उकरता त्याला खालनं आवाज येतो, बाबा मी इथं आहे. अरे असा आवाज आपल्या मुलाचा ऐकल्यानंतर तो वडील त्या ठिकाणी बेफाम होतो, आनंदानं त्या ठिकाणी करतो, काढतो, पुन्हा ते बाजूला करतो आणि वडनं एक दोर खाली टाकतो आणि मुलाला सांगतो की ह्या दोराला धरून तू वरती आहे. तू मुलगा काय सांगतो, बाबा मी इथं एकटा नाही आहे, माझ्या बरोबर 8 मित्र आहेत माझे. आणि असं आतले 8 मित्र जे आहेत, ज्या वेळेला अशी अवस्था झालेली आहे त्यावेळेला ते प्रत्येकानं समजून चाललं आपण आता मरणार म्हणून रडत असतो. हा मुलगा त्यांना धीर देत असतो की काळजी करू नका, माझे वडील आपल्याला यातनं सोडवतील, झाले की मी तुला न्यायला येतो. हा विश्वास आपल्या मुलाच्या मध्ये आपल्या वडिलाबाबतचा होता आणि वडिलाला पण विश्वास होता की माझा मुलगा त्या ठिकाणी सुरक्षित आहे. तो प्रयत्न करत राहतो, दोर येतो, हा मुलगा सांगतो माझ्या मित्रांना आधी वर या, मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही मला वरती घेणारच ना. बाकीच्या मित्रांना वरती घ्या म्हणतो, ते घेतो आणि शेवटी आपल्या मुलाला येतो. सांगायचं तात्पर्य की ती मुलं वाचतात वडिलाचा आपल्या मुलावरती असलेला विश्वास, मुलाचा आपल्या वडिलावरती असलेला विश्वास. अशा या 2 कॉलम मध्ये पोकळीमध्ये पडलेली त्यावेळीची ती 9 मुलं आहेत. आज ही अवस्था अशी आहे, या 2 कॉलमच्या पोकळीमध्ये संबंध समाज आपला अडकलेला आहे आणि हा समाज तुमच्या वकिलांच्याकडे आशेनं बघतोय, तुम्हीच आम्हाला ह्यातनं बाहेर काढू शकाल. हा समाजाचा विश्वास आहे, ते सार्थ करायचा असेल तर मी कुठल्या पक्षाचा विचारात न घेता ज्याच्यावरती अन्याय होतो त्याच्या विरोधात ठामपणे उभं राहण्याची भूमिका घ्या. या पार्श्वभूमीवर जो समाज तुमच्याकडे आशेनं बघतो त्या उद्देशानं आज आपण या ठिकाणी कामकाज जागृत झालेलं आहे. पण एक मग पाठीमागचा एक त्या सांगतो, त्यावेळेचा भार कराड भार असा होता, जगातली कुठली ताकद नव्हती कराड बारकडे असे मान वरून वरती वरून बघायची, एवढी बारची ताकद होती, सामर्थ्य होतं. त्यावेळेची बारची मूठ अशी वज्रमूठ होती आणि वज्रमूठ असल्यामुळे कुणाची ताकद किंवा हे नव्हती त्या ठिकाणी. पण आता काय झालेलं आहे, त्यामध्ये सुद्धा अल्ट्रेशन झालेलं आहे, दूषित झालेलं आहे. ही ताकद पुन्हा आपण मिळवूया, ही प्रसंग, हा वेळ, ही क्षण असा तुम्हाला आलेला आहे. पुन्हा एकत्र त्या ठिकाणी करतोय, फक्त एकच इशारा देतोय जो कोण विरोध करणारे असतील त्यांना, की आता संबंध देशातला तरुण जागृत झालेला आहे, परदेशातली लोकही जागृत झालेली आहे आणि देशातला तरुण जागृत झालेला असल्यामुळं याच्या ताकदी पुढे कुणी चालते, यांना लोक मारहाण करणार आहे. तिथून पुढे ही परिस्थिती निर्माण होणार. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. अध्यक्ष महाशय आणि उपस्थित असलेले माझे सर्व वकील बंधू आणि भगिनींनो, आज आपण दिल्लीमध्ये 20 तारखेला विद्यार्थ्यांच्या मोर्चावरती जो लाठी हल्ला झाला, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना अमानुष मारहाण झाली आणि ज्या मारहाणीमध्ये अनेक विद्यार्थी जखमी होऊन आता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी सरकारनं हे जे पाऊल उचललेलं आहे ते अतिशय चुकीचं, बेजबाबदारपणाचं आहे. हे आपण सर्व समाजाला, जनतेला दाखवून देण्यासाठी आपण काय करायचं हा निर्णय घेण्यासाठी आज आपली ही मीटिंग आहे. आपल्यापैकी अनेक मित्रांनी सांगितलं आपण निषेध ठराव करावा, तो निषेध ठराव आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये पास करावा अशी मी पहिल्यांदा विनंती करतो.
यानंतर आपला हा जो ठराव आहे हा ठराव प्रांत ऑफिसला नेऊन सरकारकडं आपण तो सुपूर्द करावा आणि आपली जी मागणी आहे, आपली जी इच्छा आहे ती व्यक्त करावी आणि त्यासाठी तो तिकडे ठराव द्यावा, हा ठराव पास करावा, त्यासाठी आपण टाळ्या वाजवाव्या. मी या बारमध्ये एकदा मागे असंच एका कार्याचं नेतृत्व केलं होतं, त्यामुळे थोडासा मी झालवादी आहे. पण हा झालवाद असला तरी सुद्धा कालच्या 2 दिवसातलं जे टीव्हीवरचं आपण पाहतो ते बघितल्यानंतर मेलेला मुर्दा सुद्धा जागा होईल अशी अवस्था आहे. या माणसांना ज्यांनी ह्या ऑर्डरी दिल्या, मारहाण करायला सांगितलं, दडपशाही करायला सांगितलं, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडायला सांगितल्या, वेल्डिंग केलेले बॅरिकेड्स लावल्या, त्या माणसांना हृदय आहे का नाही असा मला पहिल्यांदा प्रश्न पडलेला आहे. त्या माणसांना मुलं आहेत का नाही असा मला पहिल्यांदा प्रश्न पडला. कारण हे जे केलं ह्यातनं काय निष्पन्न होणार आहे हे त्याची जाणीव असताना सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी हे केलं, त्याचा मला निषेध करावा असं वाटतो. या देशाचं राज्य करत असताना ते एका जातीचं, एका धर्माचं करावं या भावनेतून बाकीच्यांना चिरडून टाकण्यासाठी जी व्यवस्था सरकार अंमलात आणतं तीच व्यवस्था या मोर्चाच्या संबंधात त्या सरकारनं अंमलात आणली, ही चुकीची गोष्ट झालेली आहे. आणि या चुकीच्या गोष्टीबद्दल संबंध देशभर, देशाच्या बाहेर, जगभर निषेध आता चाललेला आहे. हे मोदी सरकार, ज्या सरकारनं ही गोष्ट केली ही चुकीची केलेली आहे आणि ह्या चुकीच्या गोष्टीबद्दल त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय आणि प्रायश्चित मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे आंदोलन आहे, हे आंदोलन आता स्थिर केवळ ह्या नीट परीक्षेपुरतं राहील असं मला वाटत नाही. नीट परीक्षेच्याही पुढे जाऊन हे आंदोलन हे सरकार उलटून टाकण्यापर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. ही नीट परीक्षा जी होती ती नीट परीक्षा झाल्यानंतर पेपर फुटले असं लक्षात आलं आणि या पेपर फुटीमुळं ठराविकच मुलं कशी पास होती, ठराविकच मुलं कशी IAS होती, ठराविकच मुलांना कशा उच्च दर्जाच्या नोकऱ्या मिळतात हे पाहिलं जात होतं आणि त्यामुळं हे आंदोलन झालं. हे आंदोलन करत असताना या परीक्षेमध्ये आपल्याला चांगली मार्क मिळणार आहेत हे माहिती असताना सुद्धा आपल्याला अपयश आलं हे ज्यावेळी त्या जाणवलं त्यावेळेला 20-22 मुला-मुली काट्या उचलल्या. तशाच त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आता काट्या उचलल्या पाहिजेत आणि या सरकारचा निषेध केला पाहिजे, तरच हे सरकार स्थिर सरकार आहे, हे अस्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आपणाला आहे, आपण इथं आलात, आपल्याला अध्यक्षांनी बोलवलेलं नाही, ज्यांना आपण अधिकार सभा घेण्याचा दिलेला होता, ज्यांना आपण निवडून दिलं होतं, ज्यांना आपले कारभारी म्हणून केलं होतं, त्यांनी कारभार करायचं सोडून दिलेलं आहे. त्यांनी राजीनामा द्यावा अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी विनंती करतो आणि त्यांनी मुक्त होऊन त्यांचा स्वतःचा जो विचार आहे त्या विचारासाठी त्यांनी आयुष्यभर झगडत राहावं अशी मी त्यांना शुभेच्छा होती. त्यांना आपल्या पक्षाबद्दल, आपल्या कार्याबद्दल किंवा आपल्याला कुणीतरी धनी आहे त्या धन्याला खुश करण्यासाठी जे करावं लागतं ते करण्यासाठी या कार्यातून त्यांना मुक्त करावं आपण असं मला वाटतं. आणि ते मुक्त होणार नसतील तर मुक्त होण्याचे मार्ग आपण शोधावेत आणि त्यांना मुक्त करावं अशी मी विनंती करतो. आणि मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना सांगतो, आपली ही एकजूट आहे, ही वकिलांची एकजूट आहे. वकिलांनी स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, वकिलांनी स्वातंत्र्य टिकवलेलं आहे आणि आज हे स्वातंत्र्य टिकवायची जबाबदारी ही वकिलांच्यावरच आहे. तुम्ही आम्ही मागं पुढे न पाहता, मागली पुढची काही विचार न करता आपण सरकारच्या विरोधात आंदोलनामध्ये, सरकारच्या विरोधात तुरुंगात जायची पाहिली तर त्यासाठी सुद्धा उभं राहावं अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हेरी गुड. या सभेचे अध्यक्ष म्हणून आपण सर्वांनी माझी नेमणूक केलेली आहे. तेव्हा अध्यक्षांनी अध्यक्ष या नात्याने काय फारसं बोलायचं नसतं. तर आता फक्त आपले माझे जे निर्णय आहेत, जे आपल्या सर्वांच्या संमतीने जे निर्णय होणार आहेत ते निर्णय मी घोषित करतो. पहिला निर्णय असा की या ठिकाणी जे प्रकार घडलेला आहे तो अत्यंत अमानुष आणि अन्यायी प्रकार आहे. याबद्दल वाद नाही, त्याबद्दल आपल्या सहकार्याने ज्या आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या त्याबद्दलचा
ठराव जो आहे तो ठराव आपण सर्वांनी एकमताने मंजूर करावा असं मी आपल्याला ठराव अत्यंत तीव्र शब्दात लिहिला जाईल आणि तो संभाजीराव आणि काही त्यांच्या सहकार्यांनी तो चांगल्या प्रकारे तयार करावा असं मी दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आता या ठिकाणी कुठं सुचवलं गेलं की हा तीव्र शब्दात होणारा जो ठराव आहे तो ठराव आपले जे अधिकृत पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत तो सरकार शासनाला द्यावा तर तसं काय घडणार नाही. एक गोष्ट सांगतो त्या कायदेशीर बाब ही आहे की ही अधिकृत पदाधिकाऱ्यांनी बोलवलेली सभा नाही. दुसरी त्यांना रिक्वेस्ट केलेली असताना सुद्धा त्यांनी घेतली नाही. याचा अर्थ मग आपल्या सर्व सहकारी सभासदांनी रिक्विजिशन सभा घेतली. रिक्विजिशन मीटिंगचे सर्व नियम आणि कायदे वेगळे असतात. त्या मीटिंगला सर्वांविषयी एक अध्यक्ष म्हणून तुम्ही मला नेमलेला आहे आणि त्या मीटिंगचे सर्व अधिकार त्या मीटिंगला प्राप्त जे अधिकृत सभेला अधिकार आहेत तेच अधिकार रिक्विजिशन मीटिंगला असतात. त्यामुळं या ठिकाणी जो तीव्र शब्दात जो ठराव एकमताने आपण मंजूर केलेला आहे तो या सभेच्या ठराविक पाठिंबा सिनियर लोकांनी त्याच्यावर जाऊन शासकीय अधिकाऱ्यांना दिला जाईल असं मी दुसरं जाहीर करतो. तिसरं की या ठिकाणी माझे सहकारी पवार साहेबांनी सांगितलं की जरा वज्रमुठ ढिली झालेली आहे पण पवार साहेब ती सत्य वस्तुस्थिती नाही. आम्ही कुठं पार्टिशन न व्हावं एकमेकांमध्ये वाद निर्माण होऊ नये म्हणून आम्ही अत्यंत लाईटली सगळे घेत आलेलो आहे. पण पूर्वी जे बारमध्ये जी ताकद होती स्वाभिमान होता तो आजही आहे. जर असं कुठे एखादा अन्याय असेल तर तो बाल एकमतानं उठतो हे आजचं उदाहरण आहे. आणि तरी सुद्धा आपल्या सांगण्याप्रमाणे कुठं जर एक कमतरता देत असेल तर यापुढं हा बार सर्व शक्तीनिशी एक मतानं प्रत्येक काम आणि अन्यायाला तोंड देईल असं मी सर्वांच्या मतानं आपल्याला सांगतो. नाही सांगतो की चौथा निर्णय आहे की सगळ्यांच्या भावना मी पाहिल्या की नाही त्याच्या गोष्टीसाठी आपण बंदचा नेजा आपण कार्य करत होतो. हा एवढा मोठा निषेधाचा कार्यक्रम आहे आणि एवढा मोठा देशावर सगळे पसरलेला आहे आणि खरोखर याच्यामध्ये किती मोठा अन्याय झालेला आहे. आपण लोकांना न्याय देण्यासाठी आपण वकील झालेलो आहोत आणि ह्या अन्यायाला तोंड देण्यासाठी जर हे प्रकार अमानुष असेल तर हे सॉरी मी शब्द मागे येतो. आजच्या कामापासून आपण सर्व वकिलांनी अलिप्त राहूया हा एक निर्णय होऊन जाईल. अलिप्त राहूया आणि मग आता दुसरा प्रश्न राहतो. या ठिकाणी सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या की सध्याचे अध्यक्ष वास्तविक बरं बारमध्ये अनेक विचाराचे लोक आहेत. कोणताही विषय असू द्या त्या या ठिकाणी मिटिंग घेणं गरजेचं आहे. त्या विषयी जर खरोखर महत्वाचा असेल आणि सामाजिक बांधिलकी या नात्यानं तो जर महत्वाचा असेल तर मिटिंग घेणं त्या मिटिंगमध्ये जे सभासद मग ते तुमच्या विचाराचे असतील आमच्या विचाराचे असतील वेगवेगळ्या विचाराचे असतील ऐकून घेऊन जो भारता एकमताने ठराव होईल त्याप्रमाणे वागणे